की कर्म ज्ञान समुच्चय न भवति. कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग याचा क्रमसमुच्चय होऊ शकतो, पण एकाच वेळेला दोन्ही मार्गाची अनुष्ठान होऊ शकत नाही. कर्मज्ञान क्रमसमुच्चयम अपेक्षितः कर्मज्ञान समसमुच्चयम न भवेत्. कर्म उपासना समुच्चयम अनिवार्यः. कर्म उपासना एकेकत्वेन अनुष्ठानं मा करू अन्यथा विनाशरूपत्वात्. कर्माचं आणि ज्ञानाचं अनुष्ठान एकत्र होऊ शकत नाही, पण क्रमाने व्हावं असं अपेक्षित आहे. आणि कर्माचं आणि उपासनेचं अनुष्ठान एकट्याने न करता त्यांचा समुच्चय करून एकाच वेळेला कर्म एकाच वेळेला उपासना या दोही एकत्रित अनुष्ठान करावं असा श्रुतींचा आदेश आहे, असं आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं. संकल्पना 4 महत्त्वाच्या इथे येत आहेत आणि यात 5 मंत्रामध्ये ईशोपनिषदामधल्या सगळ्यात जास्त ज्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्या इथं आहेत. हे एकमेव असं उपनिषद आहे की जे अरविंदांच्या मते शंकराचार्यांच्या प्रभुत्वाच्या आढावा आला असं म्हणतात. यातला जो 13वा 14वा मंत्र आहे, 12, 13, 14 संभूती आणि असंभूतीच्या बाबतीत, तो शंकराचार्यांच्या मायावादाला एक वेगळ्या प्रकारचं आव्हान घेऊन आला असं बऱ्याच जणांचं मत आहे. म्हणून शंकराचार्यांच्या भगवतवादांच्या इतक्या ग्राह्य मानल्या गेलेल्या टीकांमध्ये सुद्धा ईशावास्योपनिषदामधल्या या मंत्रांवरच्या टीकेमध्ये बराचसा वेगळा भाव आपल्याला दिसतो. यामध्ये असणारे फरक हे ब्रह्मविद असणाऱ्या लोकांच्या समजुतीमधल्या बारकाईचे फरक आहेत. म्हणून आपण त्या फरकांमध्ये फार मोठा फरक करण्याची काही गरज नाही, पण ते फरक आपल्याला थोडेसे समजावे असं वाटत असेल तर या संकल्पना स्पष्ट होणं तितकंच जरुरीचं आहे. 4 संकल्पना आहेत. एक विद्या ही संकल्पना आहे, एक अविद्या ही संकल्पना आहे, एक संभूती ही संकल्पना आहे आणि एक असंभूती ही संकल्पना आहे. आपण एक गोष्ट निश्चित पाहिली की ज्ञानियांचा जो मार्ग आहे तो या सगळ्या मार्गांमधला उत्कृष्ट आणि वेदांचा प्रथम अर्थ म्हणून ज्याला गौरवलं गेलं असा तो मार्ग आहे. पण त्या मार्गावर आरूढ झालेल्या लोकांची चिन्ह, त्या मार्गावर आरूढ झालेल्या लोकांना होणारं आत्म्याचं दर्शन याची आपण वर्णनात्मक माहिती पाहिली. पण साधक म्हणून आपल्या तयारीनुसार आपण ज्या पातळीवर आहोत, किंबहुना उपनिषदांच्या या ईशावास्योपनिषदामध्ये ज्या साधनांच्या पातळीची किंवा ज्या साधनांचा उहापोह केला आहे त्या साधनांपैकी कुठल्याच साधनाच्या जवळसुद्धा आपण नाही आहोत. याचं कारण असं आहे की ज्या मूळ संकल्पना आहेत, आणि मूळ संकल्पना अशा आहेत की अहम जीवः, अहम कर्ता, अहम भोक्ता च, अहम संसारी, या 4 गुणधर्मांनी युक्त असं आपलं शरीर आहे. ज्या ज्या वस्तूला जीव म्हणून संबोधलं गेलं आहे त्याने सुरुवातीलाच मी जीव असल्याची कबुली दिलेली आहे. आणि ती कबुली ज्या गोष्टीतून आली ती गोष्ट अशी आहे की अहम कर्ता, अहम भोक्ता च, अहम संसारी. हे 3 जर नसेल तर त्या समूहाला, त्याला संघात म्हणतात, अशा पंचमहाभूताच्या संघाताला जीव म्हणण्याचं काहीही कारण नाही. जेव्हा एकदा असं कळालं की मी जीव या संज्ञेला पात्र म्हणून या विश्वामध्ये अवतरलेलो आहे, तेव्हा मला या संज्ञेला मी जे पात्र स्वतःला करून घेतलेलं आहे किंवा मी जे झालेलो आहे ते खरोखरच योग्य आहे की अयोग्य आहे. एक, मी जर या संज्ञेला योग्य नसेन तर मी नेमका कोणता आहे ही दुसरी गोष्ट. आणि मी जो आहे तो नसेन आणि मी जो नाही ते व्हायचं असेल तर या दोन्हींमधलं अंतर कसे कमी करायचे, हे 3 मूलभूत प्रश्न जीवाला पडलेले आहेत. पैकी मी हा नाही याची खात्री देणारे जे मंत्र आहेत त्या मंत्रानुसार ज्या चैतन्याच्या सत्तेवर मी जीव नावाची संज्ञा माझी म्हणून बिरुद मिरवतो
ते चैतन्य हे माझं खरं स्वरूप आहे, इतका बौद्धिक पातळीवर समजण्यासारखा सिद्धांत आत्तापर्यंत आपल्यासमोर आलेला आहे. आता प्रश्न असा येतो की जर चैतन्याने आपल्या संपूर्ण प्रज्ञान घन चैतन्य अवस्थेमधून या विश्वाची संकल्पनात्मक निर्मिती केली, ज्या निर्मितीचं कोणतंही कारण आपल्याला देता येणार नाही, म्हणून केवळ ती त्याची इच्छा एवढ्याच कारणासाठी त्याने हे विश्व निर्माण केलं, हे आपण श्रद्धापूर्वक मांडतो. एकदा प्रज्ञानघन असणाऱ्या चेतनांनी हे विश्व तयार केल्यानंतर या विश्वामध्ये ज्या प्रकारचं विश्व निर्माण करायचं त्यासाठी लागणारी जी शक्ती तयार केली, त्या शक्तीसाठी जे मूळ तयार केलं, जिचं नाव अव्यक्त, कारण, माया, असंभूत अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी ती जाणली जाते. एकदा तिचं रूपांतर झाल्यानंतर, एकदा तिची उत्पत्ती झाल्यानंतर, तिच्या उत्पत्तीनंतर तिच्यात झालेलं रूपांतर म्हणजे विश्वाची निर्मिती. या विश्वाच्या निर्मितीमध्ये तिच्या रूपांतरामध्येच चैतन्याचं अध्यस्त आहे. चैतन्याच्या अध्यस्थावर तिची निर्मिती झालेली आहे. तिची निर्मिती झाल्यानंतरसुद्धा तिच्यातून जे जे काही प्रसवलं गेलेलं आहे, त्या सगळ्या प्रसवल्या गेलेल्या सर्व वस्तूंमध्ये तिने प्रसवलेली असूनसुद्धा ज्या पद्धतीची रचना विश्वाची करायची आहे, त्या प्रत्येक रचनेमध्ये आपल्या स्वतःच्या 3 शक्ती प्रज्ञानघन चैतन्याने मायेला दान केलेल्या आहेत. त्या ज्या 3 शक्ती आहेत त्या मायेनी आपल्या मानून, आपल्या मधून, त्रिगुणांच्या सहाय्याने, पंचभूतांच्या मदतीने जे जे काही रचलं, त्या रचलेल्या सर्व चराचरामध्ये या 3 शक्तींचा समावेश झाला. शक्तींच्या अस्तित्वाबद्दल कोणताही संदेह नाही. शक्तींच्या संख्येबद्दल, गुणाबद्दल भेद असू शकतो. म्हणून इच्छाशक्ती, कार्यशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्हींच्या संयोगाने चर आणि अचरामध्ये मायेच्या अधिपत्याखाली त्रिगुणांच्या माध्यमातून, पंचमहाभूतांच्या मदतीने विश्व तयार करण्यात आलं. या 3 शक्तीच्या माध्यमातून जेव्हा या विश्वामध्ये हे सर्व तयार झालं, तेव्हा त्या ज्याला इंग्रजीमध्ये ॲपॅरंट म्हणतात अशा पद्धतीने, म्हणजे आपल्या चैतन्य शक्तीचा जणू काही असंख्य विभाग करून त्या चैतन्य शक्तीच्या एका ठिपक्याभोवती या 3 शक्तींना जोडून देऊन एक वस्तू तयार झाली. त्या वस्तूमध्ये ज्या वस्तूमध्ये या 3 शक्ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहेत, अशा चेतनेच्या पंचमहाभूतांच्या त्रिगुणांच्या संघाताला जीवच म्हणतात, जो आम्ही आहोत. आता या जीवाला जर या उपाधींपासून दूर करायचं असेल, आणि या उपाधी म्हणजेच या चैतन्याच्या भोवती असणारं मायेचं जितकं आवरण आहे, ज्याच्यामध्ये माया आपल्या त्रिगुणात्मक रूपाने या 3 शक्तींचं सतत नृत्य करत असते, आणि या सगळ्या नृत्याला जेव्हा चेतनाचा आधार आहे असं न मानता जीवामध्ये असणारा अहंभाव त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो, तेव्हा त्या चैतन्याच्या पडलेल्या विसराला अज्ञान असं नाव देतात. त्याला अज्ञान म्हणण्याचं कारण असं आहे की चेतना म्हणजेच ज्ञान, चैतन्य म्हणजेच ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा विसर पडल्यामुळं जे काही राहतं ते सगळं अज्ञान. म्हणून अज्ञानाचा पडदा, आणि जेव्हा पडदा असं म्हटलं जातो तेव्हा त्याच्या समजण्यावर असणारा सर्वात मोठा जो पडदा आहे तो असा की त्याला 2 शक्तींनी ओळखले गेले आहे, आणि त्या 2 शक्ती म्हणजे विद्या आणि अविद्या अशा शक्ती आहेत. आणि या विद्या आणि या अविद्या या दोन्ही शक्ती या परमात्म्याच्याच शक्ती मानल्या गेलेल्या आहेत. यापैकी अविद्या नावाची शक्ती जी आहे, या अविद्या शक्ती ही अशी शक्ती आहे की जी दोन्ही शक्ती चैतन्याच्या वरच जिवंत आहेत. पण अविद्या शक्तीमध्ये असणारी जी ताकद आहे ती अशी आहे की ती
चैतन्याला पूर्णपणे आवृत्त करून चैतन्याच्या अस्तित्वाची ओळख अहंकार मानणाऱ्या जीवाला कळून देत नाही. ज्या वेळेला अहंकार संपेल त्यावेळेला त्याची ओळख होईल, कारण तो जो अज्ञानाचा आवरण किंवा पडदा आहे तो अहंकारावर अवलंबून आहे. किंबहुना अज्ञानाचं अहंकार हे सावट आहे की अहंकाराचं अज्ञान हे सावट आहे हे सांगणं मुश्किल आहे, इतके त्या दोघांमध्ये असणारं नातं आहे. जेव्हा हे अहंकाराचं सावट जीवावर जास्त प्रमाणामध्ये पडतं त्याबरोबर तो त्याच्यामध्ये असणाऱ्या चेतनेमुळे होणाऱ्या सगळ्या गोष्टींचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व आपल्याकडे घ्यायला लागतो. असं कर्तृत्व आणि भोक्तृत्व आपल्याकडे घेण्याची त्याची जी परिस्थिती आहे ती त्याच्या कर्माला कारणीभूत होते आणि त्याचं होत असलेलं कर्म पुन्हा ही प्रवृत्ती बळकट करण्याकडे एक विशेष सायकल या दृष्टीने चालू राहते. म्हणून नित्य नूतन होणारं काम्य कर्म, त्या कर्मातून होणारी कर्तृत्वाची भ्रांती, त्यातून होणारी भोक्तृत्वाची भ्रांती, त्या भोक्तृत्वामुळे झालेला छोटासा आनंद, त्या आनंदामुळे होणारी परत इच्छा, त्या इच्छेपोटी होणारी परत कर्तृत्वाची भ्रांती, आणि असं हे वर्तुळ पुढे 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 सरकत जातं. म्हणून संसरती इति संसार, असा जीव संसारात येतो. असा जीव जेव्हा संसारात आला तेव्हा एकत्वापासून अनेकत्व, एकोहम बहुश्यामी हा त्याचा संकल्प आहे. म्हणून अनंत असणे ही त्याची सोय आहे, ही त्याची केलेली करामत आहे. पण या अनंतत्वामध्ये तो नियामक असणाऱ्या ईश्वर तत्वाच्याही पलीकडं असल्यामुळे एकाच वेळी त्याला, परब्रह्माला, मी एकत्वानी आहे आणि मी बहुत्वानी आहे याचं एकाच वेळी ज्ञान होतं. तो ज्ञानस्वरूप असल्यामुळे सर्वत्र असणाऱ्या त्याच्या चेतन तत्वामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याला एकाच वेळी भेद आणि अभेद दोन्ही दिसतो. आणि भेद आणि अभेद दिसतो म्हणजेच दोन्हीमध्ये असणारं एकत्व आणि दोन्हीमध्ये असणारं किंवा वाटणारं जे बहुत्व आहे ते त्याला एकाच वेळी कळतं. मग आता ही संकल्पना इतकी अशी अवघड समजून घेण्याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की एकदा जीवाला अहंकाराने वेढल्यामुळं त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्याची त्याला विसर पडलेला आहे किंवा त्याला अज्ञानामुळे त्याचा विसर पडलेला याची खात्री झाल्यानंतर आता साधनेला किंवा साधना करणे याचा अर्थ मी माझ्यामध्ये असणारं चेतन तत्व हेच आहे, हेच माझं स्वरूप आहे एक. हे माझं जे चेतन स्वरूप आहे ते इतरांमध्ये असणाऱ्या चेतन स्वरूपाप्रमाणेच आहे दोन. आणि अत्यंत सर्वत्र विखुरल्यासारखं वाटणारं चराचरातील चैतन्य आणि माझ्यातील चैतन्य हे एकच असल्यामुळे मी या सर्वांच्या एकत्वतेमध्ये आहे आणि या सर्वांच्या बहुविधपणामध्ये सुद्धा मी आहे. असा म्हणून तो जो मंत्र येऊन गेला, यस्तु सर्वानी भूतानी आत्मन एव अनुपश्यते, या सगळ्या भूतांमध्ये आत्माचं आहे असं ज्याला दिसतं. आणि त्याच याच्यातला दुसरा जो मंत्र आहे, दुसरा ओळीचा जो मंत्र आहे तो असा आहे की सर्व भूतेषु आत्मानं, सगळ्या भूतांमधला आत्मा हा मीच आहे. ही दुसरी पातळी आहे. आणि या दोन पातळ्या महत्त्वाचं मानण्याचं कारण असं आहे की विद्या, अविद्या, संभूती आणि असंभूती या चारही उपासनांमध्ये ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. आता प्रश्न असा आहे की माझ्याकडे शक्य असणाऱ्या साधनांचा, माझ्यापुढे शक्य असणारी साधनं कोणती आहेत? माझ्यापुढे शक्य असणारं पहिलं साधन म्हणजे ज्या काही माझ्या हातून घडणाऱ्या गोष्टी आहेत, मायोपाधित तीन शक्ती दिल्यामुळे आणि त्रिगुणांनी बांधल्यामुळे माझ्याकडून काही ना काहीतरी होत राहणार. कारण आता तिन्ही गुण हे क्षोभ पावलेले आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्याही गुणाची शांत अवस्था तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत मी साधनेने त्याला शांत करत नाही. हे त्रिगुण कुठून आलेले आहेत? हे त्रिगुण हे सर्वच्या सर्व कारणामधून कार्यात आलेले आहेत. त्रिगुण हे अव्यक्ताचे आहेत, म्हणजे मायेचे आहेत. मायेला अव्यक्त म्हणण्याचं कारण असं आहे की माया जेव्हा जेव्हा, मायेला कोणी पाहिलेलं नाही आहे,
मायेचा परिणाम दिसतो, माया दिसत नाही. म्हणून तिचं कार्य ब्रह्म दिसतं, कारण ब्रह्म दिसत नाही. मायेला कारण ब्रह्म असं सुद्धा म्हणतात. कारण म्हणजे ती कारण आहे म्हणून, ब्रह्म कारण ती ब्रह्मावर अध्यस्त आहे म्हणून. म्हणजे माया हे कारण ब्रह्मतत्व असून तिने केलेल्या परिणामाला कार्य ब्रह्म म्हणतात. या कार्य ब्रह्मालाच संभूती असं नाव आहे. सम्यकेन भूतत्वात जे जे काही तयार झालं ते केवळ अशाच पद्धतीने तयार होऊ शकलं असतं. याहून कोणता दुसरा तयार होण्याचा मार्ग नाही. म्हणून सम्यक, जसं व्हायला पाहिजे तसं, जिच्यातून निर्माण झालं ती माया, जी मूळ त्याचं कारण आहे. म्हणून कारण माया असंभूती अव्याकृत, तिच्यातून संभूती कार्य ब्रह्म तयार झाला. म्हणजे विश्व, आणि विश्व जे प्रत्यक्ष दिसतं ते, जे इंद्रिय गोचर नाही ते, असा सर्व जो पसारा आहे तो सर्व मायेच्या अधिपत्याखाली असणारा पण कार्य म्हणून जाणवणारा जितका प्रपंच आहे त्याला संभूती म्हणतात. मग आता जेव्हा मी माझी उपासना चालू करतो तेव्हा माझं ध्येय माझ्या जीव म्हणून असणाऱ्या अस्तित्वामध्ये जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे त्याची मी ओळख करून घेणे किंवा मीच तो आहे अशी अनुभूती करून घेणे ही माझी साधना आहे. ही अनुभूती करण्यासाठी मला एकत्वाकडे जायचं आहे. पण एकत्वाकडे जाण्यासाठी माझ्यामध्ये बहुविधता अत्यंत आतपर्यंत खोलवर रुजलेली आहे. ही रुजलेली जी वैविध्यता आहे, मल्टिट्यूड आहे, ते कमी करण्यासाठी मी एकतर मला स्वतःला व्यापकत्व आणलं पाहिजे. माझा मी स्वतःचा व्याप वाढवला पाहिजे. मला व्याप्ती आली पाहिजे. आणि व्याप्ती म्हणजेच संकुचित अवस्थेमधून विस्तारित अवस्थेकडे जाणे. आणि जसं विस्तारित अवस्थेकडे जाणे म्हणजे ज्या ज्या त्रिगुणांच्या प्रभावाने मी संकुचित होतो ते प्रभाव मी कमी केले पाहिजेत. आणि त्रिगुणांचा संकुचित होणारा प्रभाव म्हणजे दूषित कर्म. म्हणून एखादं कर्म योग्य आहे की अयोग्य आहे हे पापपुण्यावर न ठरता ते मला आत्मतत्वाची ओळख करायला मदत करतं की नाही करतं याच्यावर त्याचं वजन ठरतं. म्हणून आता जर मी जीवामध्ये असेन, मी माझ्या चेतनतत्वापासून दूर भरकटत गेलेला असेन, नुसताच भरकटत नाही तर मी तो नाही आणि मी हा आहे अशी चुकीची माझी खात्री झाली. म्हणजे एक आवरणाचा प्रश्न आहे आणि एक विक्षेपाचा प्रश्न आहे. मी कोण आहे हे मला माहिती नाही, पण मी जो नाही त्याबद्दल माझी खात्री, असे दुहेरी माझ्यापुढं असणारे प्रश्न आहेत. आणि हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी मला सगळ्यात ताबडतोब माझ्या हातामध्ये असणारं जे शस्त्र आहे, ज्यामुळे किंवा ज्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे मी माझ्या अहंकाराला सतत वाढवत राहिलो आहे, ते म्हणजे माझं कर्म. आणि म्हणून हे जे कर्म आहे, इथं एक खूप चांगलं आचार्यांचं वाक्य आहे, कर्म अधिकार प्राप्ती इति नरांनां विशेष अधिकार. म्हणून कर्म करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त नराला आहे. म्हणून मनुष्यजन्म दैजन्म इतका श्रेष्ठ म्हणण्याचं कारण म्हणजे आता मला एक कळू शकतं की मी कुठं आहे, 2 कळू शकतं की मी काय केलं पाहिजे, आणि 3 कळू शकतं की मी इथं का आलो, या पातळीला मी का पोचलो. म्हणून नरानां विशेषाधिकार. मग कर्म करायचं आणि कर्म केल्याशिवाय सुटका नाही, अशा 2 गोष्टी झाल्यानंतर प्रश्न असा येतो की मी नेमकं कर्म कोणतं करायचं. आणि तेवढ्यासाठी असं सांगितले की वेदो नित्यम अधियताम. वेदांमध्ये नित्य सांगितल्याप्रमाणे वेदो नित्य अधियताम तद उदितम, ज्या ज्या कर्मांचं उच्च म्हणून वर्णन केलेलं आहे, तत् उदितम कर्म सुअनुष्ठीयताम. म्हणजे वेदस्य नित्य अध्ययनम तदनंतरम कर्म सुअनुष्ठीयताम. एक म्हणजे वेदांचं अध्ययन केलं पाहिजे. कशासाठी? हे कळण्यासाठी की कर्म नेमकं कोणतं करावं. ते समजल्यानंतर तदनंतरम कर्म सुअनुष्ठीयताम, ते त्या पद्धतीने सतत करावं. आता असं झाल्यानंतर वेदांनी सांगितलेलं कर्म कोणतं आहे, तर वेदांनी सांगितलेल्या कर्मांच्या विभागणीमध्ये जी 3 कर्म आपल्याला करावी असं सांगितलेलं आहे त्यापैकी एक नित्य, नैमित्तिक आणि प्रायश्चित, ही 3 कर्म आपल्याकडे वेदविहित समजली जातात. याचा अर्थ कोणतंही काम्य कर्म हे वेदविहित होऊ शकत नाही. म्हणजे माझ्या कर्माचा आणि या कर्मावर एवढी भर देण्याचं कारण माझं मूळ
हेतू जो आहे तो माझ्यामध्ये असणारं चेतन तत्व, त्याची मला ओळख करून घ्यायची आणि त्या चेतन तत्वाची ओळख करून त्या चेतन तत्वाच्या सारखंच सर्वत्र भरलेलं जे चेतन तत्व आहे त्याच्याशी मला एक व्हायचं आहे. आणि म्हणून या 4 महावाक्यांमधलं अयमात्मा ब्रह्म, मग प्रज्ञानम ब्रह्म, मग तत्त्वम असी, म्हणजे तू तो आहे, ते आहे, दोन्ही एकच आहे, अशी जे टप्पे आहेत, हे टप्पे होण्यासाठी पहिल्यांदा माझ्या त्या आत्म्यावरचं किंवा त्या चेतनतत्वावरचं आवरण दूर करण्यासाठी माझ्याकडे असणारी एकमेव वस्तू म्हणजे माझ्याकडून होणारं कर्म. जे कर्म आत्तापर्यंत झालं ते त्या कर्माच्या नियमानुसार मला येऊन लागलेलंच आहे. ते जे कर्म आहे ते कर्म हा लिप्यते नरहा, त्यांनी मला ऑलरेडी वेढून टाकलेलं आहे. आत्ता माझ्या हातून होणारं जे काम आहे ते कसं असावं, तर ते असं असावं की ते कर्म, आणि कर्म करताना 3 गोष्टी ज्या लागणाऱ्या आहेत. म्हणून परमेश्वर स्वतःच सांगतो की मी तुला कर्मजन्य ज्ञानप्राप्ती हा माझा तुला पहिला आशीर्वाद आहे. तू प्रत्येक कर्म जे करशील ते काही ना काही ज्ञान प्राप्त करण्यासाठी करत असशील. दुसरी गोष्ट सत्कर्मजन्य विचारस्मृती, म्हणजे तू जे जे काही करत असशील किंवा केलेलं असशील किंवा जे ज्ञान मिळवलेले असशील त्या त्या ज्ञानाची तुला स्मृती होईल, हा माझा दुसरा आशीर्वाद आहे असं परमेश्वर सांगतो. आणि तिसरा आशीर्वाद दुष्कर्मजन्य विचार विस्मृती, म्हणजे मी तुला ज्ञान मिळवण्याचा अधिकार देतो आहे, ज्ञान साठवण्याचा अधिकार देतो आहे, आणि साठवलेल्या ज्ञानापैकी काही ज्ञान जे तुला उपयोग्य नाही ते सोडण्याचा अधिकार देतो आहे. आणि म्हणून 15व्या अध्यायामधला तो श्लोक आहे, अहम सर्वस्य हृदये सन्निविष्टो मत ज्ञानम स्मृतीम अपोहनम च. मी या 3 मार्गाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. एक, ज्ञान मिळवण्याची त्याची ताकद, स्मृती आणि विसरणे अपोहना, या 3 गोष्टींमधून. आणि ह्या 3 गोष्टींचा तुला दिलेला वरदस्त असल्यामुळे तू दुष्कृत्यांना बाजूला करू शकतोस, सुकृताला सद्विचाराला जवळ घेऊ शकतोस आणि ज्ञान प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करू शकतो. असं आल्यानंतर ज्या कारणतत्वाचं, जगत कार्याचं जे कारणतत्व आहे, ज्याला आपण असंभूती असं म्हटलं आहे, त्या असंभूतीला बाकीची जी नावं आहेत ती अशी आहेत, प्रकृती, कारण, अव्याकृत, अविद्या, माया, इतकी 5 नावं त्याच असंभूतीला आहेत. आणि संभूती म्हणजे जे जे त्या मायेकडून घडलेलं आहे, संभवती, जे झालेलं आहे ते संभूतीमध्ये येतं, जे होण्याची शक्यता आहे पण झालेलं नाही ते असंभूतीमध्ये येतं. ती बहुप्रसव आहे. जे जे प्रसवलं गेलेलं आहे ते संभूतीमध्ये येतं. आणि जर असंभूती हे कारण असेल तर ते कारण आहे, आणि तिने तयार केलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कार्य आहेत. एकदा कर्माची बैठक बसून गेल्यानंतर काम्य कर्माचा ईशोपनिषदामध्ये कुठेही विचार नाही. इथे कर्म म्हटल्याबरोबर वेदविहित कर्म इतकाच त्याचा अर्थ आहे. आणि या वेदविहित कर्माला सुद्धा अविद्या असं का म्हटलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. एक, कारण मी जर इतकं चांगलं वेदविहित कर्म करत असेन तर ती अविद्या कशी होऊ शकेल, हा एक पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, ही जर अविद्या आहे तर मग विद्या कोणती, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की हे संभूती आणि असंभूती याची उपासना करतात की नाही, केली तर कोण करतं, कशा पद्धतीने करतात, आणि मग त्याची फळं जी सांगितलेली आहेत ती अशी कशी येतात, याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. आपण मागे पाहिलं होतं की विद्या आणि अविद्यामध्ये जो 9वा मंत्र आला होता, त्या 9व्या मंत्रामध्ये अंधम तमहा प्रविशंती ये अविद्याम उपासते, आणि अविद्याम म्हणजे इथं सरळ सरळ कर्म असा अर्थ आहे. मग जर मी वेदविहित कर्म करत असेल तर मग मी अविद्येची उपासना करतो असं म्हणण्याचं कारण काय. आणि या कारणाचा खुलासा करताना तो खुलासा पुढेही येणार आहे आचार्यांच्या याच्यामध्ये. आणि योगी अरविंदांच्या ईशोपनिषदाच्या याच्यामध्ये, खास करून ईशोपनिषदाचं योगी अरविंदांचं जे त्यांनी जो खुलासा दिलेला आहे तो फार उच्च पद्धतीचा मांडला जातो. आणि त्यांनी दिलेल्या कारणानुसार असं कारण आहे की जोपर्यंत चेतन तत्वाची जाणीव होण्यासाठी केलेलं साधन
मायेच्या आधिपत्याखाली होत असेल आणि त्या साधनाने साधकाची व्याप्ती जितकी वाढायला पाहिजे तितकी वाढत नसेल तर तिचं अविद्या हेच नाव ठेवावं लागेल. म्हणून ज्या कर्माची मी गोष्ट करतो ते कर्म मुळातच वैविध्य ही सत्यता मानूनच मी करतो. म्हणजे मी ज्याच्याशी व्यवहार करतो तो काम्य कर्माने करणार नाही हे उत्तमच आहे, म्हणजे हे करावंच लागेल. पण जरी मी वेदविहित कर्म जरी केलं तरी कर्म करतो याचा अर्थच असा झाला की करणारा मी आहे, कोणाशी तरी मी करतोय, कशाच्यासाठी तरी करतोय. आणि या तिन्ही गोष्टी चैतन्य तत्व विरोधात असल्यामुळे कर्मामध्ये जे उत्कृष्ट कर्म जरी असेल तरीसुद्धा ते केवळ वैविध्यतेकडे किंवा संकुचिततेकडे झोकून देतं. त्याच्यात आणखीन एक पुढं असं योगी अरविंद सांगतात की जरी ते वेदविहित कर्म असेल तरी त्या कर्माची सुद्धा आसक्ती होऊ शकते. आणि म्हणून एखाद्या यज्ञामध्ये जो गेला तो यज्ञामध्येच डुंबून जातो, जो एखादा देवाच्या भक्तीत गेला तो भक्तीमध्येच डुंबून जातो. पण ती भक्ती जी ज्ञानोत्तर भक्ती आहे तिचं हे उदाहरण नव्हे, पण एखाद्या उपासनेसाठी जो गेला तो त्या उपासनेमध्येच इतका गुंतून जातो की त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. अशा वेळेला तो परत करणारा मी, करतोय ते उपास्य दैवत या परत संकुचित वृत्तीमध्ये आत जाण्याची शक्यता असल्यामुळे तुलनात्मक दृष्टीने, आणि म्हणून इथं असं म्हटलेलं की ना निंदेया, निंदा करावी म्हणून नव्हे पण तुलनात्मक दृष्टीने. मग आता याला अविद्या म्हटलं असेल तर तुलना कशाची चालली आहे, त्या तुलना आता हळूहळू पुढे येत जाणार आहेत. आणि म्हणून जो कर्म हेच माझं सुरुवात आणि तेच सुरुवातीचं साधन आहे, म्हणून त्या साधनाला हीन न लेखता तुलनात्मकरित्या ते निंदनीय आहे असं समजून कर्माने केवळ चित्तशुद्धी, आणि केवळ असा शब्द वापरला आहे. खरं म्हणजे चित्तशुद्धी हीच एक फार मोठी उपलब्धी आहे. पण ती उपलब्धी कोणाच्या दृष्टीने, सर्वसामान्य जीवाच्या दृष्टीने कर्माने झालेली चित्तशुद्धी ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ज्ञानमार्गामध्ये असणाऱ्याच्या दृष्टीने ती त्याची पहिली पायरी असल्यामुळे त्यांच्या दृष्टीतून इकडे पाहिल्यानंतर तुलनात्मक दृष्टीने त्याची निंदा केलेली आहे. आणखीन त्याची निंदा करण्याचं कारण असं आहे की जो कर्ममार्गामध्ये लागला तो केवळ कर्मच मला तरुण नेईल म्हणून कोणत्याही प्रकारच्या उपासनेकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून प्रत्येक आजच्या घडीला सुद्धा जो आपल्या कामामध्ये तो फक्त एकच म्हणतो की बा माझं काम फार चोख आहे, मी कोणाला त्रास देत नाही, मी सगळ्यांचं जेवढं भलं होईल तेवढं काम करतो, जमेल तेवढं दान करतो, आता माझं सगळं देवानी करावं. हे होऊ शकत नाही असं सांगणारा हा उपनिषदाचा मंत्र आहे. याचं कारण समुच्चय झालेला नाही, केवळ कर्म आणि केवळ उपासना. या उलट काही असेही आहेत की केवळ उपासना म्हणजे उपास्य देव आणि त्याची उपासना यामध्ये ते इतके गुंतून गेलेले आहेत की आपल्याला दिलेल्या प्रारब्धानुसारच्या विहित कर्माकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि याचं उदाहरण देताना काही उपनिषदांच्या याच्यामध्ये उदाहरण असं काही प्रवचनांमध्ये असं दिलेलं आहे की काही असे पुष्टीमार्ग वगैरे या मार्गामधले काही अशा व्यक्ती असतात की त्यांचं अमुक वाजता जेवण, अमुक वाजता हे, अमुक वाजता ते, आणि हे सगळं करताना बाहेरच्या 2 बायका येऊन घरच्या मुलांचं हे करतायत, त्यांना शाळेत सोडायला तिसरंच कोणीतरी चाललं आहे. म्हणजे याचा अर्थ एक त्या घराची पत्नी किंवा स्त्री म्हणून त्याच्याकडे जे विहित कर्म आलेलं आहे त्या कर्माला बाजूला सारून आणि यातला जास्त प्राधान्य देऊन, आणि प्राधान्य देताना आपल्या म्हणून या दोन्हीमध्ये जे समन्वय हवा आहे त्या समन्वयालाच समुच्चय असं म्हटलेलं आहे. म्हणून माझ्या वाट्याला आलेलं कर्म, म्हणून काका नेहमी सांगतात की उपद्व्याप करायचा नाही पण व्याप सोडायचा नाही. याचं कारण जे कर्म वाट्याला आलेलं आहे, जर मला 2 मुलं असतील तर त्यांचं पाहणं हे माझं कर्तव्य आहे, त्यांचं उत्कृष्ट शिक्षण व्हावं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या पोटी, भावनेच्या पोटी नव्हे, नात्याच्या पोटी नव्हे, केवळ शुद्ध कर्तव्य या पोटी जे काही करायचं ते करायचं आहे. आणि ते करत असताना जो रिझल्ट येईल त्या रिझल्टनी त्या साधकामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडता कामा नये. तो फेल झाला, त्यांनी काही होता कामा नये, तो आजारी पडला, आमच्याच मुलाच्या नशिबी असं का, असं कुठेही आहे. इथे कर्माच्या शुद्धतेचा भाग येतो. आणि या कर्माच्या शुद्धतेबरोबरच आपल्या मनामध्ये, कारण कर्म करताना त्या कर्मामध्ये आपली
पूर्णपणाने आहुती दिल्यामुळं ते कर्म फार उज्ज्वल किंवा जे फार उजळ होऊ शकतं. म्हणून प्रत्येक दिलेल्या कर्मामध्ये विवेकानंदाने सांगितल्याप्रमाणे केवळ हेच कर्म करण्यासाठी तो जन्माला आला आहे असं वाटावं इतकं ते कर्म छान करावं. म्हणून शबरीने रामासाठी जे कार्यकर्म केलं किंवा विवेकानंद जेव्हा आपल्या गुरूंची सेवा करत होते त्यावेळेला ते फक्त सेवेसाठी जन्माला आलेत असं वाटावं इतकी त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे ते दिलेलं काम तेवढ्या कामापुरतं. म्हणून एखाद्या गृहिणीला दिलेलं काम ती करत असलेला स्वयंपाक किंवा एखाद्याने झाडत असलेलं घर त्याच्यामध्ये जे आपल्याला झोकून दिलं असलं पाहिजे. आपल्या कोणत्याही कर्मामध्ये आपली स्वतःची कर्म करण्यासाठीची जी आहुती आहे ती अत्यंत कमी असते आणि ते कर्मयोगाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणून महात्मा गांधी एका वेळेला एकच काम करत असत. ते काम अत्यंत मन लावून करत असत. मग ते स्वतःचा फक्त एकच दात होता त्यांना, तो घासणे असेल किंवा एखादी गोष्ट झाडणे असेल किंवा ते स्वतःच्या धोतराची घडी करत असताना बरीच लोक पाहत बसायचे. इतक्या तन्मयतेने ते काम करत होते. अशा प्रकारचं कर्म करत असतानाच उपासनेकडचं, आणि उपासनेमध्ये ध्यानाचा भाग आहे. ध्यान म्हणजे मनाच्या विकेंद्रीकरणाच्या विरुद्ध बाजूने एक अशी पायरी की ज्याच्यामध्ये मनाचं विकेंद्रीकरण कमी कमी होत जाईल. म्हणजे एका बाजूला कर्माच्या शुद्धतेमुळं चित्ताची शुद्धी हळूहळू आणायची आहे. चित्त शुद्ध होत होत असतानाच उपासनेकडे हळूहळू एकाग्रता वाढवायची आहे. ज्याचं चित्त मलिन आहे त्याची एकाग्रता होत नाही. ज्याचं चित्त शुद्ध होत चाललं त्याची एकाग्रता होत चालली. पण केवळ चित्ताकडे लक्ष न देता एकाग्रतेकडे ज्यांनी जास्त लक्ष दिलं, म्हणजेच ज्यांनी उपासनेकडे स्वतःला वाहून घेतलं, त्या उपासनेमध्ये त्याला जी प्राप्ती होते, उपासनेला प्राप्ती आहे, उपासनेला फळ आहे कारण ते अंगी आहे, कर्माला फळ आहे कारण ते अंगी आहे. शुद्ध कर्माचं फळ चित्तशुद्धी आहे. शुद्ध उपासनेचं फळ विद्याप्राप्ती आहे. आणि विद्याप्राप्ती म्हणजे ज्या उपास्य देवतेची उपासना करतो त्या उपास्य देवतेच्या सर्व गुणांची उपासना करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ती पूर्णपणे सामावली जाते. म्हणून ज्या उपास्य देवतेचं ध्यान केलं त्या उपास्य देवतेचे सर्व गुण त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये उतरतात आणि म्हणून त्याला तुलनात्मक पद्धतीने देवलोकाची प्राप्ती होते किंवा त्या देवतेची प्राप्ती होते. आता देवतांची संकल्पना अशी आहे की मायेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या असंख्य पेटाऱ्यामध्ये काही देव आहेत. म्हणजे देव हे मायेकडे असणाऱ्या शक्तीपैकी एक शक्ती बाळगून असणारी अशी वस्तू आहे. त्या वस्तूला उपास्य दैवत म्हणून जेव्हा मी उपासना करेन तेव्हा त्या वस्तूचे गुणधर्म माझ्याकडे येतील. आता प्रश्न असा येतो की जर एक देवतेच्या उपासनेने असं होत असेल तर अशा असंख्य देवता, असे असंख्य जीव, अशी असंख्य असणारी ही प्रकृती, ही सगळीच्या सगळी तयार करणारी जी माया, जी संभूत म्हणजे होऊन जेव्हा अजून बाहेर यायची असते, म्हणजे जिच्यामध्ये प्रसवण्याची संपूर्ण ताकद असते, त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. त्या हिरण्यगर्भाची जर उपासना केली तर जशी एखाद्या देवतेची उपासना केल्यानंतर त्या देवतेचे जे गुण माझ्या अंगामध्ये येतील, तर मी हिरण्यगर्भाची जर उपासना करत असेल, म्हणजेच मी असंभूतीची जर उपासना करत असेल, तर सगळ्या असंभूतीचे गुण माझ्याकडे येतील आणि या असंभूतीच्या गुणांची आपल्यामध्ये परावर्तित होणारी शक्ती म्हणजे सिद्धी. म्हणून विद्येनी देवलोक प्राप्त होतो, असंभूतेच्या उपासनेनी सिद्धी प्राप्त होतात. म्हणून एक सिद्धी आहे अनिमा नावाची किंवा एक लघिमा नावाची. अनिमा म्हणजे न दिसण्या इतकं लहान होणे, लघिमा म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पण लहान असणे. हनुमानाकडे अशी सिद्धी होती असं आपल्याला वाचण्यात येतं. ही सिद्धी अशी आहे की देव हा सिद्ध झालेला पुरुष आहे. म्हणून सिद्ध झालेलं लक्ष्मीच्या उपासनेने त्याच्याकडे प्रचंड मोठी संपत्ती येऊ शकते, कारण तो लक्ष्मीचा गुणधर्म आहे. म्हणजे ऐश्वर येऊ शकतं. पण ऐश्वर हे परिपूर्ण अवस्थेतलं देवतेचं हे आहे. पण अशा लक्ष्मीसारखे देव तयार करू शकणे
आणि म्हणून ही जी सिद्धीची ताकद आहे ती त्याच्याहीपेक्षा मोठी मानली जाते. त्याला अष्टदा सिद्धी म्हणतात. 8 सिद्धी आहेत, त्याही आपण पुढं पाहणार आहोत. अशा 8 सिद्धी आल्यानंतर आणि आता असं लक्षात येईल की कर्म ज्याचं शुद्ध झालं, म्हणजे आता कर्मामध्ये ज्याला करण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही, म्हणजे त्याचं कर्म चालू राहील पण जे होईल ते चांगलंच करेल, जे होईल ते वेदविहितच होईल, अशी ज्याची अवस्था आहे तो उपासनेमध्ये पुढे पुढे होऊन पहिल्यांदा देवलोकाला प्राप्त होईल, कारण त्याच्याकडे देवता ज्ञान येईल. आणि ह्या ज्ञानांच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्यांना अरविंदो म्हणतात अनुभवाच्या कक्षा. त्यांना त्यांनी माइंड, सुपर माइंड, सुप्रा माइंड अँड नो माइंड अशा अवस्था केलेल्या आहेत. म्हणजे मनुष्य लोकाला किंवा एखाद्या मानवाला ज्या शक्य नाहीत अशा अशक्यप्राय गोष्टी करणे म्हणजे देवता लोकांमध्ये जाणे. देवतेच्या तुलनेमध्ये एका देवाची आणि दुसऱ्या देवाची ताकद याच्यामध्ये फारसा फरक जाणवत नाही. एका विशिष्ट गुणांनी तो दैवत किंवा ते देवयुक्त झालेला असतो. याच्या पुढच्या पातळीला हिरण्यगर्भाची साधना आहे. आता प्रश्न असा येतो की कर्म करून आम्हाला माहिती आहे कर्म कसं करतात किंवा कसं करावं याच्याबद्दल अंदाज येऊ शकतो. उपासनेचा अंदाज येतो, कारण केव्हाही मी डोळे भेटून कोणत्याही उपास्य देवतेचं ध्यान करतो तेव्हा मला उपासनेची कल्पना येते. प्रश्न असा आहे की मी आता संभूती आणि असंभूती या दोन्हींची उपासना कशी केली जाते आणि या दोन्हींची कशी उपासना करते याच्यासाठी 12वा 13वा आणि 14वा श्लोक आहे. इतक्या बॅकग्राऊंडनंतर आपल्याला पुढचे मंत्र समजायला सोपे जाते. आपण 11व्या मंत्रापर्यंत आलो होतो आणि तो मंत्र असा सांगतो की विद्यांच अविद्यांच यतद वेद उभयं सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्येया अमृतम अश्नुते. पहिल्यांदा अविद्येने अंधारात जातो असं सांगितलं, विद्येने त्याच्यापेक्षाही अंधारात जातो म्हणून सांगितलं. तेव्हा पहिल्यांदा हे 2 असं सांगण्याचं कारण काय, जर केवळ विद्येचा अभ्यास केला आणि केवळ अविद्येचा केला तर हे होणारे परिणाम आहेत. त्या दोन्हींच्या समुच्चयाने मात्र हा परिणाम होत नाही. पैकी अंधारात का जातात अविद्येने याबद्दल आपण थोडक्यात पाहिले की तो एक प्रकारचा संकुचित राहण्याचा तुलनात्मक मार्ग असल्यामुळे त्याला अंधार म्हटलेला आहे. मग त्याच्याहीपेक्षा मोठा अंधार विद्येला असं म्हणण्याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की मी आणि माझ्या भोवती असणारे सगळे जीव किंवा चराचर हे आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे आहोत, विभक्त आहोत, विखुरलेले आहोत, एक नाही आहोत याची ज्याला खात्री झालेली असते तो या जगामध्ये आपल्या अहंकाराच्या पोटी असा वागतो, हे आपण पाहिलं. पण जो उपासनेमध्ये आपल्या उपासनेच्या ताकदीने स्वतःची व्याप्ती वाढवत जातो आणि त्याची व्याप्ती वाढवत वाढवत गेल्यानंतर त्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या चराचरांमधला कोणताही फरक जाणवत नाही आणि हळूहळू एकत्वम अनुपश्यती अशी भावना त्याची वाढायला लागते. पण ती जशी जशी वाढत जायला लागते तशी तशी या वैविध्याकडं पाहण्याची त्याची दृष्टी मात्र दूषित होऊन जाते. आणि दूषित म्हणजे कशा प्रकारची, हे वैविध्य आहे हे असूच शकत नाही, हे 2 आहेत हे असूच शकत नाही, एकच खरं आहे. आणि म्हणून त्याला इनडिस्क्रिमिनेट युनिटी असं नाव दिलं आहे अरविंदने, की ते एकत्वावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा केंद्रित इतका होतो तो की त्याला ही जी विविधता आहे ती नगण्य किंवा ती अस्तित्वात नाही किंवा ती तुच्छ वाटायला लागते. आणि याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्याकडे त्यांच्याकडे आलेले जे त्यांचे जे गुरु होते, हे गुरु जवळजवळ 36 वर्ष त्यांनी अद्वैताची साधना केली होती आणि त्यांची समाधी ही सतत लागलेली असायची. म्हणून ते ज्या वेळेला रस्त्यातून चालत त्यावेळेलासुद्धा आजूबाजूच्या सगळ्या व्यक्ती वस्तू जे काही दिसेल त्यांना ते नगण्य समजायचे. ते कोणत्याही प्रकारचं त्यांना अस्तित्व नाही, ते माया आहे आणि ते नुसतं म्हणत नव्हते, त्यांना तसं जाणवतसुद्धा होतं. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांचे ते गुरु आहेत म्हणून त्यांना परमहंस नाव मिळालं. त्यांच्यामुळं असं असलं तरीसुद्धा रामकृष्णांना जेव्हा विचारलं गेलं की इतका उच्च कोटीचं तप केलेला हा ग्रस्त आहे, इतके मोठे साधू आहेत आणि तुमच्याकडे मात्र कशी लोकं येतात, आणि तिथं जे त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर या ईशावास्योपनिषदाला अत्यंत लागू पडतं. ते म्हणतात माझ्याकडे येत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाबद्दल मला खात्री वाटते, मला शंका मात्र याच्याबद्दल वाटते. आणि मग याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे ज्या अवस्थेमध्ये आहेत
त्या अवस्थेमध्ये एकत्वम अनुपश्यती झालं आहे. पण यस्तु सर्वानी भूतानी हे झालेलं नाही, पण त्याच वेळेला केवळ एकत्वम अनुपश्यतीमुळे त्याला होणारा जो दुःख, दॅट ही हॅज ट्रान्सेंडेड द सॉरोज, त्याने दुःखाला मागं टाकलेलं आहे. त्यामुळे तो एका वेगळ्या सुखात डुंबत आहे. आता त्या सुखातून त्याला मी बाहेर काढावं आणि मग त्याला परत एकदा त्याच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी उपदेश करावा, हे फार मोठं अवघड काम आहे. कारण जो संसारात गुंतला आहे त्याला मात्र त्याला होत असलेल्या त्रासापोटी मी अजूनही मोकळा व्हायचा आहे, अजूनही मला मुक्त व्हायचं याची त्याला जाणीव होते. पण जो एकत्वेच्या एकदेशात असं म्हणतात, म्हणजे ज्याला सगळं एक दिसतंय पण जे वैविध्यता आहे ते सुद्धा तो नाही, असं ज्याला दिसत नाही तो मात्र, म्हणून तो जास्त अंधकारात जातो असं म्हटलेलं आहे. म्हणजे विद्येच्या प्राप्तीने जास्त अंधकार, अविद्येच्या प्राप्तीने कमी अंधकार, असं तुलनात्मक पद्धतीने सांगण्याचं हे कारण आहे. एकामध्ये अहंभाव नाही आहे, एकामध्ये मात्र असणारा अहंभाव जो आहे तो सुखापोटीचा आहे. म्हणून एकत्वाचा ध्यास जो आहे त्याची आसक्ती होते. आणि म्हणून या दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराला ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा अमृतानुभवामध्ये सुद्धा, खास करून अमृतानुभवामध्ये ही संकल्पना आणखीन थोडी विशद केलेली आहे. ती अशी विशद केलेली आहे की जेव्हा मी किंवा माझ्या अंतरामध्ये असणारा आत्मा हा सर्वत्र भरून उरलेला आहे याची मला जाणीव होईल, आणि त्याच वेळेला इतर सर्वांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जाणवणारा पण अंतरी असणारा आत्मा एकच आहे हे जेव्हा जाणवेल, ती साधनेची दुसरी पातळी असेल. आणि त्याला त्यांनी स्वतःच्या आत्म्याच्या ज्ञानाचा विकास असं नाव दिलं आहे. चिद विलास असं म्हणतात ते. माझ्यामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचा खऱ्या अर्थाने जो विलास किंवा विकास आहे तो केव्हा कळेल की सगळं एक आहे आणि एक असलं तरी सगळं विखुरलेलं आहे. म्हणजे भेदामध्ये सत्यता नाही, पण भेद हे त्याच सत्याचं रूप आहे. तो एकटाच आहे पण बहुविधसुद्धा तोच झालेला आहे. हे दोन्ही ज्याला कळतं तो विद्या आणि अविद्येच्या पलीकडे गेलेला असतो. आणि म्हणून तोपर्यंत तो त्या विद्येत राहत असेल तर याचे परिणाम काय होतात? जो अविद्येमध्ये राहतो त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं कर्म होत नसल्यामुळे, तो केवळ वेदविहित कर्म करत असल्यामुळे तो हळूहळू त्या जन्मी झालेल्या कर्मानुसार त्याच्या पुण्यात्मक कर्माची संख्या वाढत जाते. किंबहुना कोणत्याही प्रकारचं कर्म त्याच्याकडून असं होत नाही की न कर्म लिप्यते नरी, म्हणजे त्याला कर्माचं लेप लागत नसल्यामुळे हळूहळू त्याची कर्माची संख्या, कर्मफलांची संख्या कमी होत जाते. त्याबरोबर असं झाल्यामुळे तो हळूहळू असं जर केलं नसतं तर काय झालं असतं, तर त्या कर्माचं फळ भोगायला परत यायला लागलं असतं. तो मात्र तो हळूहळू टाळायला लागतो. म्हणून अविद्ये मृत्युम तीर्थवा, म्हणून अविद्येने मृत्यू टाळता येतो, म्हणजे कर्माने मृत्यू टाळता येतो. तो कसा, तर जर वेदविहित शास्त्रोक्त कर्म केलं असेल तर कर्मफल शेष न राहिल्यामुळे त्या तुलनात्मक त्या पातळीपर्यंत तो आपल्या मृत्यूला हळूहळू क्रमाने, त्याला क्रममुक्ती असं सुद्धा म्हणतात. आणि असं होत असताना जेव्हा तो उपासनेच्या पायऱ्यांवर पुढं जातो तेव्हा उपासनेमध्ये तो सिद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला विद्येची प्राप्ती होते. विद्येची प्राप्ती झाल्यानंतर तो हळूहळू आपल्या प्रत्येक कर्मातलं कर्तृत्व बाजूला करण्याची कला शिकून घेतो. म्हणून जो उपासनेला सिद्ध झालेला आहे त्याच्याकडे कर्तृत्वभाव जवळजवळ शिल्लक राहत नाही. जसा कर्तृत्वभाव उपासनेने कमी येत जातो तसं वेदविहित कर्म जरी होत असलं तरी त्या कर्माचा सुद्धा मी अधिकारी नाही अशी भावना बळावत जाते. आणि असं असल्यामुळे कर्म आणि उपासना दोन्ही एकाच वेळा करावी, पण उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे असं समर्थ सांगतात. उपासनेला दृढ चालवण्याचं कारण असं आहे की जितकी उपासना दृढ होत जाईल तितकी या विद्या आणि अविद्या या दोन्ही समुच्चय अधिष्ठानामुळे त्या व्यक्तीमध्ये आंतरिक बदल घडवून आणतील. आणि ते जे बदल असतील त्या बदलामुळे त्या
अविद्येच्या किंवा त्या शास्त्रोक्त कर्मामुळे तो मृत्यूला टाळेल. आणि विद्याम अमृतम अश्नुते. मग जर अविद्येने मृत्यू टाळला तर तो अमर झाला नाही का? त्याचं उत्तर देताना आचार्यही सांगतात आणि अरबिंदोही असं सांगतात की एखाद्या कर्माच्या सुदृढपणामुळं किंवा वेदविहित कर्मामुळे त्या पातळीपर्यंत मृत्यू टाळू शकाल, पण माझ्या हातून अशी कोणतीही कृती होणार नाही की ज्यामुळे मला या संसरती किंवा या संसारामध्ये परत यावं लागणार नाही. अशी जी पातळी आहे ती उपासनेने कर्तृत्व भोक्तेची शून्यता झाल्यामुळे येते. आणि असं झालं की येण्याचं कारण संपतं. आणि असं येण्याचं कारण संपल्यानंतर एक मृत्यूला टाळतो आणि दुसरा अमरतेला आणतो. मृत्यू टाळणे आणि अमरता आणणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळेली एकाच पातळीने पुढे 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 जातात. म्हणून कर्म आणि याचं दोन्हीचं अनुष्ठान एकत्र झाल्यानंतर विद्या आणि अविद्या या दोहोंच्या मदतीने मृत्यू टाळता येतो आणि अमृतत्व आणता येतं. आता हे जे अमृतत्व आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे? ते अमृतत्व असं आहे की मी अमर आहे अशी जाणीव ठेवणारं ते अमृतत्व आहे. कारण जो अमर आहे त्याला तो अमर असल्याची जाणीव नसली तर तो ब्रह्ममय झाला. मी अमर आहे याची जाणीव असेल तर त्याला तुलनात्मक अमृतत्व असं म्हणतात. आणि ते तुलनात्मक किंवा अपेक्षित अमृतत्व असं म्हणतात. असं अपेक्षित अमृतत्व लाभलेला जो आहे तो त्या देवलोकामध्ये वास करतो. त्याची वास करण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे की त्याच्याकडे विकार नाहीत, म्हणून त्याला मिळणारं जे शरीर आहे, मग ते शरीर कोणतं? जर मला माझ्या कर्मामुळं परत यावं लागत असेल तर मला सूक्ष्म शरीर हवं, कारण शरीर हवं आणि स्थूल शरीर हवं. स्थूल शरीराने मी जन्माला येतो, सूक्ष्म शरीराने मी माझे जे काही कर्म आहेत ते बरोबर घेऊन जातो. आणि या सगळ्या कर्मांच्या ज्या वासना आहेत त्या वासना सगळ्या माझ्या कारण शरीरात, म्हणून त्याचं नाव कारण शरीर असं आहे. म्हणून माझ्या मृत्यूनंतर माझा सूक्ष्म देह वासनांसहित मला आवश्यक असं शरीर मिळूपर्यंत तो कुठेतरी त्या पितृलोकामध्ये राहून परत तिथे येतो. या उलट अशा पद्धतीने ज्यांनी आपली उपासना सिद्ध केलेली आहे ते अशा देवलोकांमध्ये जातात की जिथे या तिन्ही देहांचा निरस्त होतो आणि त्यांना प्राप्त होणारे जे शरीर आहे त्याला दिव्य शरीर असं म्हणतात. या दिव्य शरीराची जी प्राप्ती आहे ती या तीन कोशांपेक्षा वेगळी असल्यामुळे या दिव्य शरीराला अवतरावं लागत नाही. आणि जेव्हा दिव्य शरीर संपतं तेव्हा मागं काही उरत नाही. त्यामुळे जेव्हा पण जोपर्यंत दिव्य शरीराने देवलोकांमध्ये राज्य करत आहेत तोपर्यंत त्यांना जे जे काही तिथं आहे त्या सर्वांचा लाभ होतो आणि तो पुण्यात्मक लाभ असा मानला जातो. म्हणून तिथे तारुण्य सोडून कोणतंच वय नाही आहे, तिथे बाल्यावस्था नाही आहे, तिथे वृद्धावस्था नाही आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं दुःख शोक किंवा कोणी शुश्रूषा अशा प्रकारचं कोणताही नाही आहे. केवळ ज्ञानमय आनंदामध्ये डुंबून राहणारे आहेत. पण या सगळ्या प्रकारामध्ये सुद्धा मी देवलोकात आहे, मी देव आहे, मला हा आनंद होत आहे, मी अमर आहे, हे सगळं शिल्लक आहे. आणि हे सगळं होत असताना हा जो लोक आहे हा लोकसुद्धा मायेखाली आहे. आणि म्हणून जे जे मायेच्या खाली आहे, जे जे मायेच्या अध्यक्षतेखाली आहे तिथे अजूनही मुक्ती नाही. म्हणून अपेक्षिक अमृतत्व किंवा अपेक्षिक मुक्ती पण विमुच्यते, मोक्ष नव्हे. म्हणून कारणासह दुःख निवृत्ती असं आपण भाष्य करतो. दुःख निवृत्ती इथं आहे पण कारणासह नाही आहे. ती जेव्हा कारणासह होईल केव्हा होईल? जेव्हा या उच्च लोकांमधला जो उच्च लोक आपण पाहिला देवलोक त्यालासुद्धा ओलांडून ज्या मायेच्या अध्यस्थेखाली हे सगळं होतं त्या मायेला जो ओलांडून जातो तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. आणि म्हणून तो प्राप्त होण्याचे आणि म्हणून इथं जो शब्द वापरला आहे अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते, याचं ईशोपनिषदातले मंत्र अत्यंत अर्थगर्भित आहेत, अत्यंत त्रोटक आहेत. त्यामुळं त्याच्यावरची भाष्य प्रचंड आहेत आणि म्हणून तिथे फरकसुद्धा दिसतो. पण भगवत्पादांचं असं आहे, ते असं म्हणतात यत् एवं अतः
विद्यांच अविद्यांच देवता ज्ञानम कर्मच इत्यर्थः. पहिल्यांदाच त्यांनी व्याख्या सांगून टाकलेली आहे. विद्यांच अविद्यांच देवता ज्ञानम कर्मच इत्यर्थः. म्हणजे विद्याच देवता ज्ञानम अविद्यांच कर्म. म्हणजे पहिल्यांदा विद्या आणि अविद्याची व्याख्या करून टाकली त्यांनी. यस्तत एतत उभयसह एकेन पुरुषेन अनुष्ठेयम. या दोघांना मिळून यस्तत एतत उभयंसह एकेन पुरुषेन अनुष्ठेय. एकेन म्हणजे एकाच पुरुषाने एकाच साधकाने या दोन्हीचं एकत्रित अनुष्ठान केल्यानंतर तस्य इवं समुच्चयकारिणः म्हणून एकत्र केल्यामुळे एव एक पुरुषार्थ संबंध हा क्रमेण स्यात् इति उच्यते. म्हणजे त्यांना एक एक पुरुषार्थ क्रमाने प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. कोणता अविद्येमुळे कर्म, कर्म निष्काम झाल्यामुळे चित्तशुद्धी हा पहिला, आणि उपासनेमुळे विद्या किंवा देवता ज्ञान मिळतं हा दुसरा. असा क्रमाने मिळणारं फल आहे असं ते म्हणतात. अविद्यया कर्मना, परत एकदा सांगितले, अविद्यया कर्मना अग्निहोत्रादिना मृत्युम. म्हणजे पहिल्यांदा अविद्या काय आहे? कर्मना. कसली कर्मना? कोणत्या प्रकारची कर्म? अग्निहोत्रादिना. अग्निहोत्री आदी म्हणजे जे वेदविहित आहे तेच, ते सोडून दुसरं कोणतं नाही. मृत्युम स्वाभाविक कर्मज्ञानमच. मृत्यूची व्याख्या केलेली आहे आणि हा शब्द आपल्याला फार महत्त्वाचा आहे. मृत्युम स्वाभाविक कर्मज्ञानमच. जे जे कर्म स्वाभाविक आहे ते मृत्यू आहे. म्हणजे काय? स्वाभाविक म्हणजे जे ज्याला आपण नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणतो ते सगळं कर्म जे आहे ते मृत्यूला कारणीभूत आहे किंवा त्यालाच मृत्यू म्हणतात. म्हणजे आपल्या स्वभावानुसार स्वाभाविक ज्ञानकर्म याचा मृत्यू हा मृत्यूवाचक तो शब्द आहे. स्वाभाविक म्हणजे कसं? दोन प्रकारच्या कर्मांची इथं हे केलेली आहेत. एक विवेकाधिष्ठित कर्म आणि एक स्वाभाविक कर्म. कोणीतरी रागवलं, ताबडतोब मला राग आला, याला स्वाभाविक कर्म म्हणतात. हे पापकर्म आहे. याचा अर्थ माझ्या चित्तामध्ये होत असलेला बाजूच्या परिस्थितीनुसार होत असलेला बदल हा जेव्हा जेव्हा मला काहीतरी झालं, म्हणजे माझ्या अहमभावाला धक्का बसणाऱ्या ज्या ज्या गोष्टी होतात त्या वेळेला मी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे स्वाभाविक कर्म. आणि एक इंद्रिय अनुचित कर्म हे सुद्धा स्वाभाविक कर्म समजलं जातं. आणि इंद्रिय अनुचित कर्म म्हणजे सकाळी उठावं असं न वाटणे, हे इंद्रिय अनुचित कर्म आहे. विवेक कर्म मात्र सांगतं की अमुक वाजता उठावं. म्हणून जिथे जिथे स्वाभाविक कर्म आहे तिथे तिथे मृत्यू आहे. म्हणून आचार्य असं म्हणतात, मृत्युम स्वाभाविक कर्म ज्ञानमच मृत्यूशब्द वाच्यम उभयम तीर्थवा. आणि याच्यातून जो मृत्यू आहे तो जर वाचवायचा असेल तर काय करायला लागेल? अविद्यया कर्मना अग्निहोत्रादिना. म्हणजे पहिल्यांदा आपल्या साधक किंवा आपल्या हातून होत असणाऱ्या काम्यकर्माला किंवा स्वाभाविक कर्माला मृत्यू असा शब्द दिलेला आहे. तो मृत्यू टाळण्यासाठी मी करत असलेलं कर्म हे अग्निहोत्रासारखं म्हणजे वेदविहितच असावं असा पहिला नियम आहे. विद्यया देवता ज्ञानेन अमृतम देवता आत्मभाव अश्नुते प्राप्नोती. म्हणजे जेव्हा मी उपासना करतो तेव्हा उपासनेमुळे देवता ज्ञानेन अमृतम देवता आत्मभाव, देवात्मभाव, ज्या उपास्य देवतेची मी साधना करतो आणि उपनिषद त्याची खात्री देत आहे. ज्यांनी ज्याची उपासना केली, समर्थाने रामाची केलेली आहे, हनुमानाने रामाची केलेली आहे, ते उपास्य देव म्हणून मग जो चित्र दाखवलं जातं की इथं राम आहे, इथं राम म्हणजे अंतःकरण राममय होऊन गेलेलं आहे किंवा मीरेचं अंतःकरण हे कृष्णमय होऊन गेलेलं आहे. कारण उपास्य देवतेचे सर्व गुण, कृष्णाचे सर्व गुण मीरेमध्ये आलेले होते. याचं कारण म्हणजे उपास्य देवता असल्यामुळे देवता आत्मभाव अश्नुते प्राप्नोती तदही अमृतम उच्यते यद देवता आत्मगमनम. एकदा देवलोकाला गेल्यानंतर अमृतत्व म्हणजे अमरत्व येते, अर्थात तुलनात्मक. जोपर्यंत संपूर्ण प्रकृती लयाला जात नाही तोपर्यंत का होईना पण अमरत्व मिळतं. थोडक्यात म्हणजे या मंत्राचा अर्थ अग्निहोत्र इत्यादी शास्त्रसंमत
सत्कर्म इति अविद्यास्य व्याख्या. अविद्येची व्याख्या काय आहे? अग्निहोत्र इत्यादी शास्त्रसंमत सत्कर्म, म्हणजे आपण करत असलेल्या कर्माची व्याख्यासुद्धा नाही आहे. दुसरी गोष्ट, मृत्यू इति स्वाभाविक कर्मज्ञानमच. आणि स्वाभाविक कर्मज्ञानाची व्याख्या कशी आहे? वासना संवेग आवेग. इच्छा आणि इच्छेसाठी केलेली परत परत इच्छेसाठी केलेली जी पूर्ती आहे त्यांनी होत असणारा वासनांचा उदय, हा पहिला स्वाभाविक कर्मज्ञान. दुसरं संवेग आवेग, इन्स्टिंक्ट अँड इम्पल्स. अयोग्य करण्यासाठी एक प्रकारची स्फूर्ती येते आतल्या बाजूला. तो जो संवेग आणि आवेग आहे तो स्वाभाविक कर्मज्ञानामध्ये मोडलेला आहे. आणि याचं कारण असं आहे, कारणात स्वाभाविक प्रतिक्रियाम. कठोपनिषदामधला एक श्लोक आहे, परांचे खानी वितृणत स्वयंभू. इंद्रिय जगाकडे तोंड करूनच उभे आहेत, ते जगाला अभिमुख आहेत. त्यामुळे इंद्रिय जोपर्यंत विश्वाभिमुख आहेत तोपर्यंत ते विषयांचं ज्ञान करत देत राहणार. आणि विषयांचं ज्ञान झालं, इंद्रियांनी विषयांचं करून दिलेलं ज्ञान हे झाल्या झाल्या त्याला प्रतिक्रिया म्हणून मनामध्ये उठणारा पहिला मोहोळ, पहिला विचार, वृत्तीमधला पहिला बदल म्हणजे इच्छा. आणि एकदा इच्छा झाली की धायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. तिथं संग झाला. आणि म्हणून या कारणामुळे जिथे जिथे स्वाभाविक कर्मज्ञान आहे तिथे तिथे वासना, संवेग आणि आवेग आहेत. संस्पर्श जन्नात भोगात दुःख योनो इवते, असं भगवान म्हणतात. विवेक कर्मना सुखात मृत्यू निवारणात, म्हणजे जो जे कर्म विवेकाने केलेलं आहे. स्वाभाविक प्रतिक्रिया असं सांगते की अमुक ठिकाणी जाऊन पटदिशी काहीतरी खायला जावं. विवेक असा सांगतो की इतका वेळ मी माझ्या उपास्य देवतेसाठी काढू शकतो. विवेकाने केलेलं कर्म आणि इंद्रियांच्या माऱ्याखाली स्वाभाविकतेने आवेगाने केलेलं कर्म, या दोन कर्मामध्ये फरक केलेला आहे. म्हणून स्वाभाविक कर्म इति मृत्यू, विवेकजन्य कर्म हा सुखात मृत्यू निवारणा. आणि त्याच्यासाठी एक चांगलं हे सांगितलं आहे, श्लोक सांगितला, यत तदग्रे विषमेव परिणामे अमृतम उपमम. ज्याच्या टोकाला सुरुवातीला विष लागलेलं असतं पण अंती अमृत असतं ते विवेकी असतं. ज्याच्या टोकाला सुरुवातीला अमृत लागलेलं असतं पण शेवटी विष लागलेलं असतं ते स्वाभाविक कर्म असतं. इंद्रिय ज्ञान, इंद्रियजन्य ज्ञान आणि विवेक ज्ञान, असा इथे या अविद्येबद्दल सांगितलेलं. आता या दोन संकल्पना उपासनेच्या सांगितल्यानंतर अविद्या कर्म सांगून झालं, विद्या देवता ज्ञान सांगून झालं. म्हणजे कर्म आणि उपासना याची पहिली पातळी इथं संपते. जो या दोन पातळींमध्ये असून किंवा या दोन पातळ्या संपून पुढं गेलेला आहे असा जो आहे, अधुना व्याकृत अव्याकृत उपासनयोः समुच्चिचिष्या प्रत्येक निंदा उच्यते. आता याच्यामध्ये जसं याची निंदा केली, कशाची? अविद्येची, कर्माची. उपासनेची निंदा केली कशासाठी? जेव्हा ते एक अनुष्ठान म्हणून केलं तेव्हा. समुच्चयाची चिशा म्हणजे समुच्चय करण्याच्या इच्छेने जेव्हा ते एकत्र केलं तेव्हा मात्र ते योग्य आहे असं श्रुतीने सांगितलं. तसंच आता व्याकृत अव्याकृत उपासनयो. व्याकृत आणि अव्याकृत म्हणजेच संभूती आणि असंभूती, म्हणजेच कार्यब्रह्म आणि कारणब्रह्म, म्हणजेच माया आणि माया उद्भव त्रिगुण. म्हणून त्रिगुण, माया त्रिगुणात्मक आहे. माया जाणता येत नाही, पाहता येत नाही. त्रिगुण पाहता येत नाहीत, जाणता येत नाहीत, पण मायेचे परिणाम दिसतात, त्रिगुणाचे परिणाम दिसतात. म्हणून परिणामातून म्हणजे कार्यामधून कारणाची जो निवड करतो, जो कारणाला जाणतो आणि त्याची निवृत्ती करण्याचा प्रयत्न करतो त्याला विदुः असं म्हटलेलं आहे. जाणणारा विदुः असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, अंधम तमः प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते. अंधम तमः, आता हे वाक्य असं आहे की जे असंभूतीची उपासना करतात, म्हणजे सरळ सरळ मायेची उपासना करतात, सरळ सरळ मायेची उपासना करतात. आता मायेची उपासना करणारे म्हणजे कसे? तर या लोकांच्या उपासनेबद्दल असं सांगितलं जातं की ते उपासनेला बसल्यानंतर त्यांच्यासमोर केवळ निर्गुण निराकाराची उपासना करण्यासाठी ते थांबतात.
आणि निर्गुण निराकाराच्या उपासनेमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांच्याकडे असणारा त्यांच्या अहंकाराचा हळूहळू नाश होत गेल्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या प्रकृती किंवा मायेच्या संभूत झालेल्या प्रत्येक पदार्थांच्या वर त्यांचा हक्क हळूहळू वाढायला लागतो. म्हणून जसे उपास्य देवतेचे गुणधर्म उपासना करणाऱ्यामध्ये येतात, तसे असंभूती किंवा मायेची उपासना करणाऱ्यामध्ये मायेचे सारे गुणधर्म त्याच्यामध्ये किंवा त्या ताकद त्याच्यामध्ये येतात. आणि माया अष्टधा सिद्धीमधून काम करत असल्यामुळे मायेच्या उपासनेमुळे त्या अष्टधा सिद्धी त्यांच्याकडे येतात की नाही याच्याबद्दल असंख्य उदाहरणं आहेत. आणि अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे रामकृष्ण आणि विवेकानंदांचंच आहे. अगदी बोलून सांगितलेलं होतं विवेकानंदांना. दोन्ही हात हातात घेऊन संक्रमित केले होते. आणि रामकृष्णांचं वाक्य आहे, म्हणजे देवाचं वाक्य आहे, चुकीचं असू शकत नाही. रामकृष्ण स्वतः म्हणाले की आज तू मला मोकळं केलेलं आहेस. बंगालीमध्ये सांगत होती की मला आतनं तू मोकळं केलंस, माझ्या सगळ्या सिद्धीसुद्धा मी तुला देऊन टाकलेल्या आहेत. या प्रश्नाच्या उत्तरादाखल विवेकानंदांनी या वाक्याकडे फारसं लक्षसुद्धा दिलं नव्हतं. म्हणून परत रामकृष्णांनी विचारलं की नरेंद्र, मी काय म्हणतो हे तुझ्या लक्षात येते का, की माझ्या सगळ्या सिद्धी मी तुला रूपांतरित केलेल्या आहेत. एखाद्या बालकाच्या भावनेने विवेकानंदांनी विचारलं ठाकूरांना की ठाकूर, याच्यामुळं काय होईल, ब्रह्मप्राप्ती होईल का? आणि ब्रह्मप्राप्ती नाही म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या तुमच्याकडे ठेवून घ्या म्हणून. हा जो प्रकार, हा संवाद जो घडला, याच्यावरून एक गोष्ट कळते की असंभूतीची उपासना होऊ शकते. अर्थात उपासनेची पातळी अत्यंत उच्च असल्यामुळे काही मोजके भाग्यवान आहेत जे अशा प्रकारची उपासना करू शकतात. पण अशी उपासना होते, आणि होते की नाही हे पाहायचं असेल तर अरविंदोंनी आपल्या शिष्याला सरळ सरळ एक पत्रच लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये मी असंभूतीची उपासना करत असताना मला काय काय झालं आणि काय काय दिसलं याचं वर्णनच केलेलं आहे. आणि त्याने ते वर्णन असं केलेलं आहे की असंभूतीची उपासना केल्यानंतर मला एक अशा प्रकारचा अनुभव आला. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की अनुभव आला म्हणजे मी तो अनुभव घेत होतो हे सिद्ध झालं. आणि तो अनुभव असा आला की संपूर्ण विश्व त्याने त्याचं वर्ड असं कॅरिकेचर असं केलं आहे. हे सगळे अत्यंत अस्पष्ट आकार असलेल्या प्रचंड गोष्टी हलतायत इतकंच मला विश्वाबद्दल जाणवत होतं. अशी अनुभूती मला त्या साधनेमध्ये त्या पातळीवर आली, आणि ती असंभूतीची उपासना होती असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची उपासना असू शकते. पण अशी उपासना जो एकट्याने करेल त्याची अवस्था अशी होईल की त्याला प्रकृती लय झालेला दिसेल. आणि प्रकृती लय झाल्यामुळे अजूनही मायेच्या अध्यस्थतेखाली असूनसुद्धा तो इतक्या एका वेगळ्या आनंदामध्ये जाईल की त्याला असं वाटेल की माझं सर्व काम झालेलंच आहे, आणि म्हणून तो तिथून परतही येऊ शकणार नाही आणि पुढे जाऊ शकणार नाही. अशी ही अवस्था असल्यामुळं अंधम तमः प्रविशन्ति असं म्हणतात. दुसरा भाग जो आहे मंत्राचा, ततो भूय इव ते तमो, त्याच्यापेक्षाही अंधकारात यऊ संभूत्याम रतः, म्हणजे मायेपासून उत्पन्न झालेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये जो रत झाला तो त्याच्याही पेक्षा अंधकारात जातो. या दोन्ही गोष्टींमध्ये अंधकाराची व्याप्ती वाढवण्याचं कारण इतकंच आहे की ज्याला चुकतं हे कळतं तो ठीक होऊ शकतो, पण ज्याला चुकतं हे कळत नाही, आणि हे न कळण्याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा सूक्ष्म अंतःकरण वृत्तीचा होत असणारा अभाव. आणि म्हणून अशा वेळेला सद्गुरू 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 जे परत परत म्हणतात, कारण जे त्यातून गेलेत ते त्या वेळेला, आणि एवढ्याच एका कारणासाठी ज्या गुरुकडून निर्विकल्प समाधीची दीक्षा रामकृष्णांनी घेतली त्याच गुरूंना हे असं जे झालं होतं अंधम तमः त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यामध्ये त्याच ब्रह्माच्या मायेच्या अध्यस्थतेखाली असणारी त्याची शक्ती देवता म्हणजे कालीमाता हिचं प्रेम त्याच्या मनामध्ये उत्पन्न केलं रामकृष्णांनी. आणि तेव्हा त्यांना मी एकमेव आहे याबरोबर हे वैविध्यसुद्धा मीच आहे याची एकाच वेळा एक समयावच्छेदे अनुभूती झाली. आणि म्हणून तिथं ते मुक्त झाले. आणि म्हणून ते गुरु असूनसुद्धा रामकृष्णांचे त्यांनी पाय धरले होते.
याचं एकमेव कारण म्हणजे रामकृष्णांना कालीमातेमध्ये असणाऱ्या किंवा कालीमातेच्या चरणी लीन आणि लय होणाऱ्या त्यांच्या वृत्तीला परत परत बाहेर खेचून कालीमातेच्या पलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न गुरु करत होते. आणि जे जेव्हा झालं नाही तेव्हा त्यांनी त्या एक काचेचा तुकडा घेऊन इथं घालून त्यांना मग निर्विकल्प समाधी लावली, ज्याच्यामध्ये कालीमातेचं विस्मरण झालं आणि ते त्या अनुभवाला पोचले. असं ज्यांनी त्या अनुभवाला रामकृष्णांना पोचवलं त्या रामकृष्णांनी मात्र बहुत्वामध्ये तीच आहे याचा अनुभव घेतलाच होता. आता एकत्वाचा अनुभव घेतला, त्यामुळे त्यांचं समुच्चय अनुष्ठान झालं. याचं मात्र तसं न झाल्यामुळे रामकृष्णाकडून म्हणजे शिष्याकडून परत एकदा तेच करावं लागले. आणि हे करण्याचं कारण असं आहे की जसा मार्ग पुढे पुढे जाऊ तितका तो निमुळता होत जातो. आणि तो किती निमुळता होत जातो तर ज्या भगवत्पादांनी संपूर्ण उपनिषदांची टीका भाष्य लिहिलं, असंख्य शिष्य झाले, मंडन मिश्र वगैरे सगळे पराजित झाले, सर्वत्र भगवत्पाद दिग्विजय झाला, त्यानंतर बनारसमध्ये काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पहाटे गंगेहून स्नान करून येत असताना त्या अरुंद गल्लीमध्ये एका चांडाळाचा प्रवेश झाला. आणि चांडाळाचा प्रवेश झाल्याबरोबर अत्यंत ज्ञानवान असणाऱ्या भगवत्पादांना सुद्धा 2 मिनिटासाठी तो चांडाळ आहे असं वाटलं आणि बहुपराग गच्छ गच्छती, बाजूला व्हा असं त्यांचे शिष्याने ते सुद्धा म्हणाले. आणि असं म्हणाल्यामुळे त्या चांडाळ म्हणजे जो शिवरूपी चांडाळ होता त्या शिवाला तो प्रश्न विचारासा वाटला. आणि तो जो प्रश्न होता, अन्नमयम अन्नत्वात् अथवा चैतन्यमेव चेतनात् द्विजवर दूरी कर्तृम इच्छसी किम ब्रूही गच्छ गच्छती. कुणाला बाजूला हो म्हणतोयस, या स्थूल शरीराला की तुझ्यात आणि माझ्यात असणाऱ्या चैतन्याला? आणि त्यावेळेला ते खड्डेशी आणि म्हणून मनीषा पंचकम पुढं लिहिलं. पण ज्ञानी माणसाची सुद्धा जर अशी कुठेतरी गफलत होऊ शकते तर साधना मार्गामध्ये अशा प्रकारच्या, ज्याला एरर ऑफ जजमेंट असं नाव दिलं आहे त्यांनी, अरविंदोंनी, यापैकी कोणताही साधक ज्या साधनामध्ये आहे त्या साधनेमधून एकदम खाली येतो असं होत नाही. जसं भगवानांनी योगभ्रष्टबद्दल सांगितलेलं आहे की योगभ्रष्ट जिथे आहे तिथून पुन्हा त्याची सुरुवात होते, तो परत खाली येत नाही. पण ज्या गंतव्याकडे जायचं आहे त्या गंतव्यामध्ये त्याला अडचण येऊ शकते. आणि म्हणून आचार्य भाष्यामध्ये असं म्हणतात, अंधम तमहा प्रविशंती ये असंभूतीम संभवनम संभूतीही. म्हणजे असंभूतीची पहिल्यांदा व्याख्या दिलेली आहे. संभवनम संभूतीही, ज्याच्यामध्ये संभवण्याची शक्यता आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रसवण्याची शक्यता आहे म्हणजेच माया. संभूतीही सा यस्य कार्यस्य सा संभूतीही. ज्याचं तिचं जे काय कार्य असतं त्याला संभूती म्हणतात आणि जे कारण असतं त्याला असंभूती म्हणतात. असंभूतीतून संभूती निर्माण होते. सा यस्य कार्यस्य सा संभूतीही तस्या अन्या असंभूतीही. संभूतीपेक्षा असंभूती विलक्षण वेगळी आहे. तस्या अन्या असंभूतीही प्रकृतीही कारणम अविद्या अव्याकृत आख्यातम. त्यांनी सगळे त्याचे नावं सांगितलेले आहेत एकाच अर्थाचे. काय काय सांगितलं आहे? असंभूती म्हणजेच कारण, असंभूती म्हणजेच प्रकृती, असंभूती म्हणजेच अव्याकृत, असंभूती म्हणजेच अविद्या, असंभूती म्हणजेच माया. मग जर असंभूती हे कार्य ब्रह्माचं कारण आहे, हे जितकं विश्व दिसतं हे सगळं कार्य आहे, आणि जर माया कारण आहे तर मग ब्रह्म कारण आहे असं कसं म्हणतो आपण? मग ब्रह्म काहीच करत नाही आणि जर कारण सगळ्या गोष्टीचं जे आहे ते अंततः ब्रह्म असं म्हणतात, तर मग हेच कारण म्हणजेच ही माया म्हणजेच ब्रह्म आहे असं का नाही? असा पूर्वपक्ष इथं आल्यामुळे त्याचं उत्तर आनंदगिरींनी छान दिलेलं आहे. ते असं म्हणतात, चित्तंत्रा माया परमेश्वरस्य उपाधी. तिला कारण न म्हणण्याचं कारण असं आहे की जी माया आहे ती त्रिगुणात्मक असून ती परमेश्वराच्या उपाधीवर अवलंबून असल्यामुळे ती तिच्या कार्याशी संबंधित कारण आहे, पण शुद्ध कारणाने ती अस्तित्वात नाही आहे.
कार्य ब्रह्म आहे म्हणून माया आहे. ज्या दिवशी कार्य ब्रह्म नसेल त्यावेळेला माया नसेल. म्हणजे जर परमेश्वराला एकोहम भवस्यामी अशी इच्छा झालेली नसती किंवा पुढे झाली नाही किंवा त्यांनी असं असावं असं त्याला वाटलं नाही पुढे, तर हे सगळंच्या सगळं परत होतं तिथं जाऊ शकतं. म्हणून जे कार्य झालं असं वाटतं तेवढ्या व्याप्तीपर्यंतच त्या कार्याचं माया हे कारण आहे असं अखंडानंद स्वामी सांगतात. त्याचं दृष्टांत त्यांनी छान दिला आहे. तरंग जलावर नित्य आश्रित आहे. तरंगाचं स्वतंत्र अस्तित्व दिसतंच, पण ते अस्तित्व सत्य नसून मिथ्याही नाही आहे. म्हणजे समुद्रावर असणारा तरंग याचं अस्तित्व विलक्षण आहे एवढं म्हणता येतं. कारण विलक्षण एवढ्यासाठी की तो तरंग म्हणून दिसतो. अस्तित्व आहे असं मानावं तर तो समुद्रात विरून जातो. अस्तित्व नाही असं मानावं तर तो समुद्रातून परत वर येतो. म्हणजे तो नाही आणि आहे याच्यामध्ये असल्यामुळं त्याला विलक्षण असं म्हटलेलं आहे. हे जसं विलक्षण असणं आहे तसंच त्या पूर्ण प्रज्ञान घर्म चैतन्यावर एखादा तरंग उठावा तसं ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि त्या ब्रह्माला कारण मानून या संपूर्ण सृष्टीची जी काय ती उत्पत्ती झालेली आहे. पुढं ते असं म्हणतात, प्रकृती कारणम अविद्या काम कर्म बीजभूताम अदर्शनात्मिकाम उपासते ये ते तदनुरूप एवं अंधम तमो अदर्शनात्मक प्रविशन्ति. खुलासा करताना आनंदगिरीने त्याचा खुलासा असं केला आहे, मायाम तू प्रकृतीम विद्यान मायिनम तू महेश्वराम. जर माया असेल तर तिचा अधिपती म्हणजे माईन असला पाहिजे, ज्याला त्यांनी महेश्वर असं नाव दिलं, म्हणजेच पूर्ण ब्रह्म हे असलंच पाहिजे. जो विदू आहे, जो उच्च बुद्धीचा आहे, तो आपल्या साधनेची पातळी वाढवताना जर तो मृत्यूपासून स्वतःला त्यांनी वाचवलं, तुलनात्मक अमृतत्वामध्ये त्यांनी प्रवेश केला, पण या दोन्हीमुळं झालेली जी प्राप्ती आहे ती देवता प्राप्ती आहे आणि मृत्यूला टाळणे ही त्याची प्राप्ती आहे. पण या केवळ दोन प्राप्तीवर जो थांबला तो अजूनही मायेच्या अधिपत्याखाली आहे. म्हणून असा जो आहे त्याला आपल्या साधनेला पुढे चालना देण्यासाठी याहून उच्च पातळीला असणारी जी गोष्ट म्हणजे ब्रह्माच्या अध्यस्थतेखाली जे जे काही घडतं आहे त्या घडणाऱ्या गोष्टींमधली अत्युच्च गोष्ट म्हणजे मायाकारण आहे. आणि त्या मायाकारणामध्ये नियामक तत्व म्हणून सत्वगुणात्मक ईश्वर आहे. म्हणजे जे जे काही घडलेलं आहे, जे जे काही संभूत आहे, त्या संभूतामध्ये सगळ्यात उच्च काय आहे ते असंभूत आहे, कारण तिथून सगळं आलेलं आहे. आणि त्या असंभूतामधले जे उच्च आहे त्याची ज्यांनी उपासना केली याचा अर्थ तो त्या दृश्य जगाच्या अदृश्य जगाच्या मायारूपी जगाच्या अगदी कड्यावर पोचलेला आहे. त्याच्या पलीकडे जाणे म्हणजे ब्रह्ममय होणे असं आहे. म्हणून संभूती असंभूतीची उपासना ही कर्म आणि आपल्याला अभिप्रेत असलेली उपासना केल्यानंतरचा गाठला जाणारा दुसरा टप्पा आहे. आणि म्हणून इथं ते आणखीन एक त्यांनी उदाहरण छान दिलेलं आहे. ते असं म्हणतात, न व्यजते कैश्चित अपि प्रमाणेही. माया ही अनुमानित सुद्धा नाही आहे, तिचं अस्तित्व अनुमानित सुद्धा नाही आहे. साम्यावस्थेत त्रिगुणांना पोहोचवणे, कारण अध्यस्त जी माया जेव्हा मूळ स्वरूपामध्ये असते तेव्हा ते गुण साम्यावस्थेत असतात. गुणांचं क्षोभन म्हणजे विश्वाची निर्मिती आहे. म्हणून उलटं जाताना ज्याला माया तत्वाला भेदून पुढं जायचं आहे त्यांनी आपल्या त्रिगुणांना साम्यावस्थेमध्ये आणणं फार जरुरीचं आहे. म्हणून त्रिगुण साम्यावस्थेत आणणं ही एक साधना आहे. आणि त्रिगुण साम्यावस्थेत आणणारी जी साधना आहे ती नकळत असंभूताची साधना होऊन जाते. आणि असं त्रिगुणात्मक असूनसुद्धा हे अदर्शनात्मक असं का म्हटलेलं आहे, तर जो असंभूतीची उपासना करतो तो हळूहळू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रकृतीचा त्याला विसर पडायला लागतो.
त्याला प्रकृती लय असं म्हणतात. प्रपंच ज्ञान लयात, तत्वज्ञान लयात, पूर्ण अदर्शनात, अभान स्थिती, त्याला कोणत्याही प्रकारचं भान असत नाही, अदर्शनात्मक. आता साधारण या वर्णनावरून लक्षात येत असेल की हळूहळू आपण निर्विकल्प समाधीकडे चाललेलो आहोत. आणि निर्विकल्प समाधीमध्ये जाण्याचं कारणच असं आहे की तो जो उपासना करणारा आहे साधक, तो हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा देवताभावसुद्धा ठेवत नाही आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या वृत्ती उठत नाही आहेत. चित्त अत्यंत शांत झालेलं आहे. त्याच्याकडून कर्म होण्याचा कोणत्याही प्रकारची शक्यता नाही आहे. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची उपास्य देवता नसल्यामुळं कोणत्या तरी देवतेची संभावना त्याच्या अंतःकरणावर होईल अशीही कोणती अवस्था झालेली नाही आहे. आणि असं झाल्यामुळे देवतांसहित जे जे प्रकृतीमध्ये आहे त्याचा हळूहळू त्याला विसर पडायला लागतो किंवा त्यांचा लय व्हायला लागतो. त्याला प्रकृती लय असं म्हणतात. सुषुप्ती सदृश अशी ही अवस्था आहे. आपण झोपतो तेव्हा येणारी ही अवस्था, झोपेमध्ये अज्ञानामुळे तसं वाटतं आणि इथे मात्र ज्ञानामुळे त्याला तसं वाटतं. इथे अज्ञानाचा अभाव आहे, झोपेत अज्ञानाचा भाव आहे. आणि म्हणून त्याची अवस्था कशी आहे, सुषुप्तीसारखी आहे, अदर्शनात्मक. प्रपंच ज्ञानलय म्हणजे बाजूला पंचमहाभूतांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा त्यांना पूर्ण विसर पडतो. ही गोष्ट विवेकानंदांच्या बाबतीत पहिल्या अनुग्रह द्यायच्या अगोदर 2 वेळेला रामकृष्णांनी त्यांना समाधी लावलेली आहे. एकदा चुकून लावलेली आहे आणि एकदा मागितली म्हणून लावलेली आहे. या दोन्ही समाधीमध्ये त्यांनी दिलेलं वर्णन, ते वर्णन स्वतः विवेकानंदांनीच केलेलं आहे. पहिल्या वर्णनामध्ये त्यांना असं वाटलं की सगळं फिरतं आहे, खोली फिरती आहे, हळूहळू वृक्ष फिरत आहेत, जग फिरतं आहे. आणि या सगळ्या फिरण्यामध्ये एखाद्याला सिंकोप किंवा एखाद्याला असा व्हर्टिगो यावा अशी त्यांची अवस्था झाली. तेव्हा त्यांना अत्यंत घाबरल्यासारखं झालं. गुरूंवर श्रद्धा नसल्यामुळे हा माणूस मला काहीतरी करतोय आणि यांनी कुठल्या तरी काहीतरी खायला तरी दिलं असेल किंवा तो काहीतरी जादू करतोय अशी संकल्पना झाल्यामुळे ते ओरडले. आणि पण ओरडल्यानंतर जसं जसं याचा वेग वाढत गेला तसे तसे ते हळूहळू वस्तू अदृश्य होत गेल्या. आपण बरोबर तेच लिहितो इथं. प्रपंच ज्ञान लयात, पंचमहाभूतांचं ज्ञान हळूहळू लय पावायला लागतं. आणि ते लय पावण्याचं म्हणजे ते तिथंच आहेत पण त्याला पाहणारा तिथं नाही आहे. आणि प्रपंच ज्ञानलयात, तत्त्वज्ञानलयात, पूर्ण अदर्शनात, अभान स्थिती, कोणत्याही प्रकारचं भान राहत नाही. आणि हे भान न राहिल्यामुळे, अहंकाराचा पूर्ण नाश झाल्यामुळे, पण सूक्ष्म अंतःकरण स्थिती अजूनही जिवंत असल्यामुळे ह्यामुळे होत असणारा जो एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यांना अनुभवायला आला तो मात्र त्यांनी अनुभवल्यामुळे दुसऱ्या समाधीमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी रामकृष्णांना तुम्ही मला परत का आणलं असा प्रश्न विचारला. याचा अर्थ दुसऱ्या समाधीच्या वेळेला त्यांना त्या समाधीमध्ये स्वतःच्या प्रकृतीलयाचा आनंद उपभोगता आला. आणि तो जो आनंद होता तो आनंद एखाद्या असंभूतीची उपासना करणाऱ्याला सुद्धा येऊ शकतो. आणि केवळ त्याचा आनंद आल्यामुळे, म्हणून आनंदमय कोश हा शेवटचा कोश नाही आहे. पंचकोशाचं वर्णन करताना आनंदमय कोश हा आनंदाने भरलेला आहे. तुकाराम महाराज आनंदमय कोशात असताना त्यांनी केलेलं काव्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. पण म्हणत होते तुकाराम म्हणजे अजूनही आनंदमय कोशातच होते, कारण सांगणारे तुकारामच होते की आनंदाचे डोही आनंद तरंग आहे. त्याच्या पुढे जाणे हा अत्युच्च बिंदू आहे. आणि तो बिंदू जेव्हा एखाद्याला गाठता येत नाही, कारण जो ह्या आनंदातच अडकला म्हणून सद्गुरू. आणि एवढ्याच एका कारणासाठी, त्या तयारीसाठी सद्गुरू त्या आनंदाची, आणि म्हणून फार चांगलं शब्द वापरला रामकृष्णांनी की आता हे सगळं समाधी वगैरे पेटीत बंद, चावी माझ्याकडे. म्हणण्याचा हेतूच असा होता की तुला आता परत अशा प्रकारचा प्रकृतीले न करता प्रकृतीची जाणीव ठेवून त्याचं एकत्व वैविध्यात पाहून इथं अवतार पुरुष म्हणून सर्व जनांसाठी कार्य करायचं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला विवेकानंदांना या पृथ्वीतलावर राहायचा त्रास व्हायचा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कारण त्यांना इतकी सहज समाधी, जिथे जाणं आपल्याला अवघड आहे
तिथं त्यांना फार सुलभता होती. जिथं राहणं आपल्याला सोपं आहे तिथं त्यांना राहणं अवघड जात होतं. म्हणजे हा प्रवास दोन प्रकारचा आहे. त्यांचा तिकडचा प्रवास फार वेगाने होत असे, इकडचा फार अवघड होत होता. आणि असं व्हायचं असेल तर या प्रकारची अदर्शनात्मक स्थिती येऊ शकते. आता याचं वर्णन करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की अशा प्रकारची उपासना करताना सुद्धा संभूती आणि असंभूती या दोन्हींच्या उपासनेची समुच्चय दृष्टीनेच उपासना करावी. आणि अशी जर केली नाही तर एकतर अशा प्रकारच्या आनंदमय कोशामध्ये तो अडकून पडेल, नसेल तर संभूतीच्या उपासनेने ज्या होणाऱ्या सिद्धी आहेत, विद्येमध्ये देवतेचे गुण मिळणार म्हणून तो अडकण्याची शक्यता आहे. आणि देवतेचा गुण हा एक आहे. सरस्वतीचे उपासक असेल तर अत्यंत प्रगल्भ बुद्धी प्राप्त होईल, पण तो परमेश्वराच्या आविष्कारांमधला एक आविष्कार आहे. देवता असंख्य आहेत. अशा सगळ्या देवतांच्या मागे असणारी जी शक्ती, त्याची ज्याला प्राप्ती होईल त्याला मात्र सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. एकतर तो सिद्धीला प्राप्त होईल किंवा एकतर तो आनंदमय सारख्या कोशामध्ये जाऊन अडकेल. हे दोन्हीही अडकणं आहे जर एकटं एकटं केलं तर. आणि म्हणून आत्ता पुराणातल्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडा थोडा उलगडा व्हायला लागेल की तो असा असा होता, त्यांनी इतकं इतकं तप केलं आणि त्या तपाने तो उन्मत्त झाला. कारण त्यांनी केलेला जी साधना होती ती समुच्चय साधना नव्हती. आणि म्हणून आपल्याकडे ऋषी हे नेहमी देवांना वाचवताना दिसतात. देव ऋषींना वाचवत नाहीत. इंद्राचं आसन हलायला लागलं म्हणून ते अमुक अमुक ऋषीकडे गेले, कारण समुच्चय साधना करणारे ऋषी आहेत आणि देवता प्राप्ती झालेली आहेत. म्हणून हे या विद्या मार्गातून पुढे गेलेले देवतेला प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून कठोपनिषदामध्ये नचिकेताला देवपद दिल्यानंतर सुद्धा तो म्हणाला की नाही, ब्रह्मदेव जरी असला तरी कैक शतक कोटी वर्षांनी त्यालाही परत यावं लागणार आहे. अशी जर अवस्था असेल तर मला अशा ठिकाणी जाण्याची कोणतीही इच्छा नाही. आणि म्हणून इथे या मंत्रामध्ये हे सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी असं सांगितलं की असं का हा अंधारात जातो आणि तो जास्त अंधारात जातो, संभूतीने अंधारात जातो, असंभूतीने आणखी अंधारात जातो, असं का? तर त्यांनी असं सांगितलं, अन्यत एव आहुः संभवात अन्यत आहुर असंभवात. कारण संभूतीची जो उपासना करतो त्याला मिळणारं फल वेगळं आहे, असंभूतीची जो करतो त्याचं मिळणारं फल वेगळं आहे. इथे शुश्रूम धीरानाम. आता इथं धीरानाम म्हणजे हे आम्ही कोणाकडून ऐकलं? श्रुती सांगतीये की हे आम्ही धीरानाम. कोण धीरानाम? अरविंदने त्याचं फार छान वर्णन केलेलं आहे. त्याला धीर म्हटलेलं आहे की जो आपल्यासमोर येणाऱ्या सिद्धींना सुद्धा बाजूला सारून समुच्चयाने प्रार्थना करून समुच्चयाने अनुष्ठान करून मला ब्रह्मप्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं जो ठामपणे घेऊन बसलेला आहे त्याला धीर. धीरम राती गृह्णाती इति धीरानाम अशी त्याची उत्पत्ती आहे. ज्यांनी सगळ्यावर नियंत्रण केलेलं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं डेव्हिएशन ज्यांच्याकडून होत नाही. इति शुश्रूम धीरानाम येनस्तद विचचक्षिरे. आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे विचचक्षिरे. विच धातू हा विवेकामधला धातू आहे. असे विवेकपूर्ण जे आपले ऋषी होऊन गेले, ज्यांना धीर म्हणावं, अशा धीरांनी अशी व्याख्या करून ठेवलेली असं श्रुती सांगते. असा हा मंत्र आहे. अन्यत एव पृथक एव आहुः फलम संभवात संभूतेः कार्यब्रह्म उपासनात. ज्यांनी कार्यब्रह्माची उपासना केली त्यांना काय होतं? अनिमा आदी ऐश्वर्य लक्षणम व्याख्यातवंतः इत्यर्थः. फल सांगून टाकलं. अनिमा आदी ऐश्वर्य लक्षणम. दोन गोष्टी मिळतात अशा ऋषींना. एक, त्यांना ऐश्वर्य मिळतं. मग आपण तर नॉर्मली सगळेच ऋषी गरीब बघितलेले आहेत. ऐश्वर्य कसं? तर ऐश्वर्याची एक अशी घटना आहे की ऐश्वर्य जे आहे ते दारिद्र्यजनित दुःख नाश हा ऐश्वर्याचा हेतू आहे. म्हणजे नसलेल्या गोष्टीमुळं होणारं जे दुःख आहे त्याचा जेव्हा नाश होतो तेव्हा त्याला ऐश्वर्य मिळालं असं म्हणतात. ऐश्वर्य दातृत्व नाही आहे, ऐश्वर्याकडे खाली निवृत्तत्व आहे. म्हणून कोणत्याही ऋषींना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टीमुळे कोणताही त्रास होणार नाही याची खात्री झालेली असते. आणि अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर ज्या ठिकाणी पोचणं अवघड होतं अशा 1921, 22, 23, 24 या सालामध्ये तपोवन महाराज आणि शिवानंद स्वामी हे दोघेही
गंगोत्रीला साधना करत असायचे. दोघेही संन्यासव्रती असल्यामुळे दोघेही भिक्षेवर जगत असायचे. आणि त्यातली तपोवन महाराजांची तर परिस्थिती वेगळीच होती. ते भिक्षा मागायला सुद्धा बाहेर जात नव्हते. पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अगदी महामंडलेश्वरापासून काही लोकांनी आपल्या हातात भिक्षा घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना भिक्षा दिलेली आहे. याचं कारण असं की त्यांना ऐश्वर्यप्राप्ती होती. आणि ऐश्वर्यप्राप्ती असण्याचं कारण एवढंच होतं. आणि म्हणून शिवानंद स्वामी मलायासारख्या ठिकाणी प्रथित यश डॉक्टर होते. 1930 सालचे MBBS होते. तिथं जाऊन मलायामध्ये त्यांनी इतकी उत्कृष्ट प्रॅक्टिस केली की तिथे त्यांना कोणी सोडायला तयार नव्हतं. अत्यंत सेवाभावानी सेवा केली. आणि एक दिवशी त्यांना अशी उपरीती झाल्यानंतर ते सोडून आले. सोडून आल्यानंतर परिव्राजक व्रत घेतलं. व्रतानुसार पंढरपुरामध्ये जवळजवळ 1 महिनाभर थांबले. आणि सगळं करून जेव्हा हिमालयामध्ये साधनेसाठी गेले तेव्हा साधना करताना असं लक्षात आलं की इथं असणाऱ्या असंख्य साधूंना असंख्य आजार आहेत. काय मिळेल ते खाल्ल्यामुळं पोटाचे त्रास आहेत. तरी त्यांनी साधना सोडलेली नाही. तेव्हा त्यांची सेवा करावी असं मनात आल्यामुळे, पण आपल्याकडे पैसे नसल्यामुळे त्या याच्यामध्ये त्यांनी फक्त इच्छा केली की या सगळ्या साधूंचं, स्वतःची इच्छा नव्हे, या सगळ्या साधूंना त्रास होऊ नये. अशा वेळेला त्यांना नागपूरमधून एका व्यक्ती दर महिन्याला 1 रुपया पाठवत होते. त्या पाठवलेल्या 1 रुपयाचं दूध घेऊन शिवानंद स्वामी सगळ्या तिथल्या स्वामी लोकांना त्यांच्या कुटीमध्ये जाऊन दूध देत होते. स्वतः घेतलेलं नाही त्या 1 रुपयामधलं. जे पाठवत होते ते नागपूरचे आंबेकर म्हणून होते. ते नंतर ते स्वामी झाले आणि त्यांचे शिष्य झाले पुढे. पण या सगळ्या प्रकारामध्ये शिवानंदांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की ऐश्वर्य तो देतो. म्हणजे माझ्याकडे दूध नव्हतं, पण जी जी इच्छा मी केली ती इच्छा, कारण माझ्याकडे नसल्यामुळं होणारं माझं दुःख तो निवारण करतो, त्याला ऐश्वर्य म्हणतात. असं ऐश्वर्य, अशी जो उपासना करतो त्याला नेहमी प्राप्त होतं. आणि दुसरी त्याची प्राप्ती अशी आहे की एक प्रशांत मन अवस्था. या उपासनेमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो प्रशांत मन अवस्था असा आहे. आणि आता त्यांना ज्या हे होतात, काय म्हणतो त्याला आपण, ज्या सिद्धी मिळतात, त्या सिद्धीसुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारामधल्या सिद्धी त्यांच्याकडे येतात. त्या सिद्धींचं वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. त्याला अष्टसिद्धी असं म्हणतात. अनिमा लघिमा प्राप्तिही प्राकाम्य महिमा तथा इशित्वंच वशित्वंच तथा कामावसायिता, अशा 8 सिद्धी आहेत. अनिमा म्हणजे अनुभाव, म्हणजे अत्यंत लहान, म्हणजे जवळजवळ दृष्टीला दिसणार नाही एवढं लहान शरीर करू शकतो. त्याच्याहून थोडं मोठं पण लहान लघुमा. त्याच्यानंतर महिमा म्हणजे विशालत्व, प्राप्ती म्हणजे उपलब्धी, प्राकाम्य म्हणजे टू एक्सेल. प्राकाम्य सिद्धी हनुमंताकडे होती. आणि एक्सेल म्हणजे कसं एक्सेल, रावणाच्या दरबारात गेल्यानंतर रावणाच्या आसनाच्या वर आपलं आसन असलं पाहिजे म्हणून आपली पुच्छ म्हणजे शेपटी त्यांनी एवढी मोठी केली होती की तो रावणाच्या वर गेला. याला प्राकाम्य म्हणतात. प्राकाम्य म्हणजे जिथे जिथे जाईल तिथे तिथे हनुमानाने आपलं काम अत्युच्च दर्जाला नेऊन ठेवलेलं आहे, कारण त्याला ती सिद्धीच प्राप्त होते म्हणून त्याला प्राकाम्य म्हणतात. महिमा विशालत्व, ईशित्वम शासनकर्ता, त्याला जे वाटेल. आणि शासनकर्ता कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे ईश्वराच्या सिद्धी त्यांना प्राप्त आहेत. म्हणजे देवता सिद्धीपेक्षा सुद्धा हे खूप मोठं म्हणायचं कारण असं की ज्या नियंत्याच्या खाली देवता नांदतात यांना ईश्वराचीच प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून अशी ईश्वराची प्राप्ती झालेली जी आहेत त्याला ईशित्वम म्हणतात. म्हणून रमण महर्षी एकाच वेळेला असंख्य लोकांना दर्शन देऊन एक शब्दसुद्धा न बोलता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. ईशित्वम, कारण शासन ईशन करणे ही ताकद त्यांच्याकडे आलेली होती. वशित्वम, अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये असं काहीतरी असतं. विवेकानंदांच्याकडे काय होतं, पण जिथे जिथे गेले तिथे हजारोनी करोडोनी लोक त्यांच्या मागे. आणि आपण त्याला नेहमी व्यक्तिमत्व असं म्हणतो, त्यांचा ऑरा असं म्हणतो. हे सगळं म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं येणारं जे सिद्धीमधला एक भाग आहे तो वशित्वम आहे. आणि काम वसायिता म्हणजे संकल्पसिद्धी. प्रकृतीच्या सगळ्या नियमांना टाळून जर अशी सिद्धी असणारी व्यक्ती असं काही करेल तर प्रकृतीला आपले नियम बदलावे लागतात. आणि याचं उदाहरण म्हणजे चिन्मयानंद स्वामी तपोवन महाराजांच्या भेटीला गेले होते. बरोबर शिष्य होते सगळे. आणि
एक फळ कोणीतरी खात होतं, तर त्यांनी बोलता बोलता तो असं म्हणाला की हे फळ आंब्यासारखं लागतं. ते ऐकून दुसरा शिष्य असं म्हणाले की आता आंबा असता तर काय मजा आली असती, किंवा आंबा खायला बरं वाटलं असतं वगैरे. आता या मोसमामध्ये आंबा कुठून मिळणार अशी चर्चा चालू असताना महाराजांच्या कुटीमधून आंबे बाहेर आले. सर्वांनी आंबे खाल्ले. याचं उत्तर चिन्मयानंदांना विचारल्यानंतर त्यांनी काही बोलले नाहीत. ते म्हणाले हा सिद्धीचा भाग आहे. याला हे काम वसीयता नावाची जी सिद्धी आहे, संकल्पसिद्धी, त्यांनी संकल्प केल्यामुळे प्रकृतीला आपले नियम मोडून तो संकल्प सिद्धीच न्यावा लागतो, कारण ईश्वरत्व त्यांच्याकडे आलेलं असतं. इतक्या प्रकारचं म्हणजे असं ज्यांच्याकडं आलेलं आहे त्या लोकांचं कसं होतं, संभूतीचे विनाशमच यस्तद्वेदो उभयंसह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्याम अमृतम अश्नुते. या दोन प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या सिद्धी ज्या व्यक्तीला येतात त्या एक साधनेच्या अनुष्ठानाने सुद्धा त्या मिळतात. त्यामुळे जो संभूतीची उपासना करतो त्याला सगळ्या अनुमाल ह्या अष्टसिद्धी मिळतात, आणि जे असंभूताची उपासना करतात त्यांना तर अत्यंत वेगळं ऐश्वर्य किंवा ज्याला प्रशांत मनसिद्धी म्हणतात ती मिळते. त्या आनंदामध्ये तो सतत डुंबून गेलेला असतो. अशा दोन सिद्धी मिळत असूनसुद्धा या दोन्ही सिद्धींना अंधकारमय असं म्हणण्याचं कारण या दोन सिद्धींच्या एकत्र अनुष्ठानाची श्रुतीला अपेक्षा आहे. ईशावास्य उपनिषद हे उपासनेमध्ये वेगळ्या वेगळ्या टप्प्यांचं वर्णन करणारं उपनिषद आहे. आपण त्या टप्प्यापासून किती दूर आहोत हा भाग वेगळा, पण असे टप्पे सांगण्याचा शास्त्राचा हेतू असा आहे की साधना करत असताना एक मी कुठं आहे हे कळावं, दोन मला कुठं जायचं आहे ते कळावं. त्याच्यासाठी असणारे साधनं जी आहेत ती इतकीच आहेत. कर्म आहे, उपासना आहे. उपासनेमध्ये दोन प्रतलं आहेत. या दोन प्रतलातली साधना आपल्याला करावी लागणार आहे, आणि या साधनेची व्याप्ती माहीत झाल्यानंतर केवळ एखादं सत्कर्म करून मी फार मोठं काम करतोय असं एक जे साधकाला वाटण्याची शक्यता आहे ते नगण्य असावं. किंबहुना कुठेतरी दान केलं म्हणून 4 लोकांमध्ये किंवा आपल्या गुरूंना सुद्धा सांगण्याची आपल्याला इच्छा होते, हे किती कृपणाचं लक्षण आहे हे इथं पाहिल्यानंतर कळतं. म्हणून विवेक वैराग्य आणि साधन चतुष्ट, हे विवेक वैराग्य जे साधन चतुष्ट सांगितलेलं आहे ती या यात्रेची सुरुवात आहे. म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास, त्या अभ्यासामुळं होत असणारं आपलं मनन, त्या मननानुसार आपलं होत असलेले आतले बदल, आपल्या आतल्या बदलांना बाहेरच्या स्वरूपामध्ये फारसं न दर्शवता आपली आंतरिक साधना या अशा पक्क्या मजबूत अशा विचारांनी पुढं घेऊन जाण्यासाठी ईशावास्यसारखं उपनिषद आपल्याला फार मदत करतं. या 4-5 मंत्रांमध्ये आपण विद्या, अविद्या, संभूती आणि असंभूती या 4 संकल्पना पाहिल्यात. जर वेळ मिळाला तर अरबिंदोंच्या ईशावास्योपनिषदांचं जे पुस्तक आहे त्यांनी जी लिहिलेली टिप्पणी आहे, त्यांनी लिहिलेलं जे भाष्य आहे ते अत्यंत क्लिष्ट आहे पण वाचण्यासारखं आहे. अत्यंत वरच्या पातळीवर लिहिलेलं आहे पण अनुभवातून आलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे पण ते अनुभवातून आलेलं आहे. त्यामुळे हे आत्ता साधारण कपोलकल्पित वाटणारे जे साधारण ज्या गोष्टी आहेत त्या सत्यतेमध्ये खरोखरच आहेत हे अनुभवातून त्यांच्याकडून आल्यामुळे त्यांच्या याच्यामधून हे उपनिषद थोडंसं समजायला आणखीन मदत होते. पुढच्या वेळेला थोडासा याच्यामध्ये आणखीन थोडासा प्रकाश जास्त प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू आणि मग राहिलेल्या मंत्रांकडे जाऊ. हरि ओम. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. डॉक्टर फक्त एक